हाँ बोलो नको. Online people tell me, are the voice and screen clear? All okay? येतोय का आवाज? Please reply. Aryan, are the voice and screen clear? Yes, fine. So, in the last lecture, for series RLC circuit, what are the things that we have found? काय काय केलं होतं आपण आठवूया जरा बघा एक रिकॉल. तर सिरीज RLC सर्किट जर आम्हाला येत असेल तर नुसता R असेल तर काय, नुसता C असेल तर काय, नुसता L असेल तर काय, RC असेल तर काय, CL असेल तर काय, RL असेल तर काय, या सगळ्या गोष्टी आपोआप सॉल्व्ह होतात. बाकी सगळे प्रॉब्लेम्स इझिली सॉल्व्ह होऊ शकतात जर हा एक सर्किट व्यवस्थित समजला तर. यात काय केलंय आम्ही, इन दिस सर्किट what we have did is this. These three elements are in series: resistor, capacitor and inductor. Sequence does not matter. These three are in series. So तिन्ही मधला करंट सेम असेल. कुठल्या तरी एका डायरेक्शनला करंट ड्रॉ करून घेतला, पॉझिटिव्ह एक्स ला आपण करंट ड्रॉ करून घेतला. EMF in the resistor and current in the resistor both are in same phase. So त्यांचे जे काय फेजर आहेत ते ओव्हरलॅप होतील. इंडक्टर मध्ये EMF लीडिंग असतो बाय 90. सो इंडक्टरच्या अक्रॉसचा EMF EL will lead the current in the inductor by 90. सो हा 90 ने लीड करेल. ओके. आणि कॅपॅसिटरचा EMF 90 ने लॅग करेल. सो कॅपॅसिटन्सच्या EMF ला कॅपॅसिटन्सचा करंट जो काय कॅपॅसिटन्सचा करंट तो 90 ने पुढे असेल. सो कॅपॅसिटन्स मधला करंट लीडिंग असेल कॅपॅसिटर मधल्या किंवा कॅपॅसिटरच्या अक्रॉसच्या EMF ला. मग नेट EMF कसा काढायचा? नेट EMF इन एक्स डायरेक्शन काय येईल? ER. हा ER जो आहे तो नेट EMF इन एक्स डायरेक्शन. नेट EMF इन वाय डिरेक्शन काढण्यासाठी अज्युम करू की आपण EL इज मोर दॅन EC. नसेल तर EL मायनस EC आपोआप निगेटिव्ह येईल, त्याचं ते मॅनेज होते, आपल्याला सेपरेट काय काळजी करायची गरज नाही. सो अज्युम केले की नेट EMF इन पॉझिटिव्ह वाय डिरेक्शन इज इक्वल टू ऑल अपवर्ड मायनस ऑल डाउनवर्ड. सो EL मायनस EC. सो EL मायनस EC. ओके. सो हा नेट EMF या डायरेक्शन मधला, नेट EMF वाय डिरेक्शन मधला, एक्स आणि वाय डिरेक्शन मधले EMF माहित असेल तर रिझल्टंट EMF तुम्ही बाय पायथागोरस कॅल्क्युलेट करू शकता. स्मॉल ई. तो स्मॉल ई आला ER स्क्वेअर प्लस EL मायनस EC ब्रॅकेट स्क्वेअर आणि त्याचं अंडर रूट. बरोबर. पायथागोरस E इज इक्वल टू ER स्क्वेअर प्लस EL मायनस EC ब्रॅकेट स्क्वेअर. तेच आपण इथं लिहिलं. सो याच्यावरनं एक आपल्याला EMF ट्रायंगल बनवता येऊ शकतोय. तो EMF ट्रायंगल आपण बनवला. ओके. हा EMF ट्रायंगल E इथं आहे E, हा ER आणि हा EL मायनस EC आणि हा फेज डिफरन्स फाय बिटवीन द नेट EMF अँड द नेट करंट गिवन बाय द बॅटरी. नेट करंट I, नेट EMF E. तो नेट करंट पॉझिटिव्ह एक्स ला, नेट EMF आता फर्स्ट क्वाड्रंट मध्ये, मे बी फोर्थ क्वाड्रंट मध्ये असू शकेल. जर EL मायनस EC निगेटिव्ह आला तर मे बी हा फोर्थ क्वाड्रंट मध्ये असू शकतो. त्याची काळजी आपण नाही करायची. आता नेट EMF आणि नेट करंट E आणि I यांच्यामधला अँगल काय आहे? E असा फर्स्ट क्वाड्रंट मध्ये आणि I जो आहे तो अलॉंग पॉझिटिव्ह एक्स आहे, त्यांच्यामधला फेज डिफरन्स फाय आहे. तोच फाय या ट्रायंगल मध्ये सुद्धा तुम्हाला विजिबल असेल. सो फेज डिफरन्स जो काय तुम्हाला कॅल्क्युलेट करायचा आहे EMF आणि करंट मधला, नेट करंट गिवन बाय द सोर्स अँड द नेट EMF ऑफ द सोर्स, यांच्यामधला जो काय फेज डिफरन्स कॅल्क्युलेट कराल त्यासाठी EMF ट्रायंगल मध्ये तुम्ही tan पाय कॅल्क्युलेट करू शकता अपोजिट अपॉन ऍडजेसंट करून. सो EL मायनस EC अपॉन R. So tan phi will be equal to EL minus EC upon ER, not R, ER. R नहीं, ER पाहिजे. EL minus EC upon ER. Phi is equal to tan inverse करा, पुढची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करा. जर EL more than EC असेल तर EL minus EC पॉझिटिव्ह येईल, tan phi पॉझिटिव्ह येईल, phi पण पॉझिटिव्ह येईल. phi पॉझिटिव्ह आला की EMF लीड करेल करंटला. बरोबर. तेच EL minus EC निगेटिव्ह येण्यासाठी EL लेस दॅन पाहिजे. EL लेस दॅन EC असेल तर
EL लेस दॅन EC असेल तर EL लेस दॅन EC असेल तर EL मायनस EC निगेटिव्ह येणार, टॅन फाय निगेटिव्ह येणार, फाय निगेटिव्ह आला. निगेटिव्ह अँगल म्हणजे क्लॉकवाईज अँगल म्हणजे फोर्थ क्वाड्रंट मध्ये जाईल तो. ओके, म्हणजे हा EMF कुठं असेल, फोर्थ क्वाड्रंट मध्ये असेल, तो लॅगिंग असेल करंटला. टॅन फाय निगेटिव्ह आला तर फाय निगेटिव्ह विल EMF लॅग्स द करंट. सो लिडिंग लॅगिंग आम्हाला ठरवता येईल. त्यानंतर आपण काय केलं, रेझिस्टन्स मधला करंट, सॉरी रेझिस्टन्सच्या अक्रॉसचा EMF, करंट इन द रेझिस्टर इंटू आर. कपॅसिटरच्या अक्रॉसचा EMF IC इंटू XC. कपॅसिटरचं करंटला अपोजिशन ते काय असते, रिॲक्टन्स. रेझिस्टन्सने केलेला, रेझिस्टरनं केलेलं करंटला अपोजिशन म्हणजे रेझिस्टन्स. कपॅसिटरनं करंटला केलेलं अपोजिशन म्हणजे कपॅसिटिव्ह रिॲक्टन्स. इंडक्टरनं करंटला केलेलं अपोजिशन म्हणजे इंडक्टिव्ह रिॲक्टन्स. अल्टरनेटिंग करंटला इंडक्टरनं केलेलं अपोजिशन म्हणजे इंडक्टिव्ह रिॲक्टन्स. अल्टरनेटिंग करंटला कपॅसिटरनं केलेलं अपोजिशन म्हणजे कपॅसिटिव्ह रिॲक्टन्स. रेझिस्टन्सला काय AC DC काय समजत नाही, तो करंटला ऑलवेजच अपोजिशन करतो इक्वल टू रेझिस्टन्स. बरं, सिरीज सर्किट असल्यामुळं इंडक्टर मधला रेझिस्टन्स मधला करंट, कपॅसिटर मधला करंट आणि इंडक्टर मधला करंट हे तिन्ही करंट सेमच आहेत, सप्लायने दिलेल्या करंट एवढे. सो IR ला आपण IS लिहिलं, IC ला आपण IS लिहिलं, IL ला पण आपण IS लिहिलं. ओके, आणि याच व्हॅल्यू इथे या इक्वेशन मध्ये, EMF च्या इक्वेशन मध्ये सबस्टिट्यूट केल्या. यातनं I² आणि I², यातनं I कॉमन आला, I चा स्क्वेअर केला की I² पण कॉमन आला. यातला I² आणि हा I² कॉमन बाहेर आले. या EMF ला काय लिहू शकतो आपण, टोटल करंट गिवन बाय द सप्लाय इनटू द टोटल रेझिस्टन्स टू द सप्लाय. टोटल रेझिस्टन्स जो काय सप्लायला सहन करावा लागला, टोटल रेझिस्टन्स एक्सपिरियन्स बाय दी सप्लाय ऑफ अल्टरनेटिंग सप्लाय, त्या रेझिस्टन्सला काय म्हणायचं आपण, इम्पेडन्स. बरोबर. कपॅसिटरनं केलेलं करंटला अपोजिशन म्हणजे कपॅसिटिव्ह रिॲक्टन्स, इंडक्टरनं केलेलं इंडक्टिव्ह रिॲक्टन्स, रेझिस्टरनं केलेलं रेझिस्टन्स, आणि सगळ्यांनी मिळून केलेलं अपोजिशन म्हणजे AC सर्किटनं करंटला केलेलं अपोजिशन, त्याला काय म्हणतोय आपण, इम्पेडन्स. बरोबर. सो V इक्वल टू IR लॉजिकच चालू आहे, फक्त काही सिम्बॉल्स आणि काही नवीन टर्म्स इंट्रोड्यूस होत आहेत. सो E इक्वल टू I इंटू Z. हा I² जो कॉमन निघालाय तो पुढच्या पेजवरती आपण, पुढच्या स्लाइडवरती आपण स्क्वेअर रूटच्या पण बाहेर आणू. तो I² आणि स्क्वेअर रूट कॅन्सल होऊन I शिल्लक राहील, तो I आणि हा I कॅन्सल होईल आणि तुम्हाला Z साठी इक्वेशन मिळेल √R² प्लस XL मायनस XC ब्रॅकेट स्क्वेअर. सेकंड लास्ट बेंच, मध्ये मध्ये बोलायचं नाहीये. वजफ, आवाज नाही आला पाहिजे. हा, इकडे बघा आता. सो I² स्क्वेअर रूटच्या बाहेर आणला, I कॅन्सल झाला. इम्पेडन्स ऑफ द AC सर्किट, कुठलं AC सर्किट आहे, सिरीज RLC सर्किट. काय आला फॉर्म्युला बोला, √R² प्लस XL मायनस XC ब्रॅकेट स्क्वेअर. अगेन Z इज इक्वल टू √R² प्लस XL मायनस XC ब्रॅकेट स्क्वेअर. परत Z इज इक्वल टू √R² प्लस XL मायनस XC ब्रॅकेट स्क्वेअर. XL काय असतोय, ओमेगा इंटू L. म्हणा XL इज इक्वल टू ओमेगा इंटू L. XL इज इक्वल टू ओमेगा इंटू L. XL इज इक्वल टू ओमेगा इंटू L. XC इज इक्वल टू 1 अपॉन ओमेगा C. हा, XC इज इक्वल टू कुठनं मिळणार ओमेगा, E इक्वल टू E0 साइन ओमेगा टी. टीचा कोइफिशियंट ओमेगा, टीचा कोइफिशियंट इक्वेशन देतील ना ते आपल्याला, अल्टरनेटिंग EMF किंवा करंटचं इक्वेशन देतील. E इक्वल टू E0 साइन ओमेगा टी किंवा कॉस ओमेगा टी, आणि टीचा कोइफिशियंट बघा ओमेगा मिळतोय. करंट किंवा करंटचं इक्वेशन देतील, I इज इक्वल टू I0 साइन ओमेगा टी किंवा I इज इक्वल टू I0 कॉस ओमेगा टी. टीचा कोइफिशियंट म्हणजे ओमेगा. बरोबर. तिथनं ओमेगा कळेल. इंडक्टर, कपॅसिटर L किंवा C ची व्हॅल्यू तुम्हाला दिलेली असेल, अकॉर्डिंगली XL XC कॅल्क्युलेट करा. XL आणि XC चं युनिट काय असेल, किलोमीटर, सेंटीमीटर काय असेल, XL आणि XC चं युनिट काय असेल, अरे विचार काय करायला लागतो, XL किंवा XC काय आहेत, हा ओहम. बरोबर ना. XL XC काय असेल युनिट, ओहम. R चं युनिट काय आहे, ओहम. R² युनिट काय असेल, ओहम स्क्वेअर.
मग एक्सएल मायनस एक्सीच्या स्क्वेअर युनिट काय पाहिजे ओहम स्क्वेअर. मग एक्सएल मायनस एक्सीचं युनिट काय पाहिजे ओहम. मग एक्सएलचं पण युनिट पाहिजे ओहम. एक्सीचं पण युनिट पाहिजे ओहम. झेडचं युनिट काय पाहिजे ओहम. झेडचं युनिट काय पाहिजे ओहम. याच्यावरनं तुम्हाला इम्पेडन्स ट्रायंगल तयार करता येतो. हा झेड, हा झेड बरोबर का. झेड इज इक्वल टू अंडर रूट आर स्क्वेअर प्लस एक्सएल मायनस एक्सी ब्रॅकेट स्क्वेअर. धिस साइड स्क्वेअर प्लस धिस साइड स्क्वेअर. असं केलं की हायपोटेनसचा स्क्वेअर मिळतो. दोन्ही बाजूला स्क्वेअर रूट घेतला की झेड इज इक्वल टू अंडर रूट आर स्क्वेअर प्लस एक्सएल मायनस एक्सी ब्रॅकेट स्क्वेअर. झेड इज इक्वल टू अंडर रूट आर स्क्वेअर प्लस एक्सएल मायनस एक्सी ब्रॅकेट स्क्वेअर. म्हणजे याला म्हणायचं इम्पेडन्स ट्रायंगल. इम्पेडन्स ट्रायंगल वरनं सुद्धा फेज डिफरन्स फाय कॅल्क्युलेट करता येतोय. कसं करणार tan phi इज इक्वल टू एक्सएल मायनस एक्सी अपॉन आर. पुढच्या पेजवरती आपण तेच केलं होतं. इम्पेडन्स ट्रायंगल परत एकदा ड्रॉ केला होता. tan phi इज इक्वल टू एक्सएल मायनस एक्स tan phi इज इक्वल टू एक्सएल मायनस एक्सी अपॉन आर केलं. सो एक्सएल मायनस एक्सी अपॉन आर मध्ये आपण tan इन्व्हर्स घेऊन फाय पण कॅल्क्युलेट करू शकतोय. किंवा इथं पुढे विचार असे केले होते की एक्सेल जर मोर दॅन एक्सी असेल तर एक्सेल मायनस एक्सी काय येणार पॉझिटिव्ह. एक्सेल मायनस एक्सी पॉझिटिव्ह येणार इफ एक्सेल इज मोर दॅन एक्सी. बरोबर. एक्सेल मायनस एक्सी पॉझिटिव्ह आला की tan phi काय येणार पॉझिटिव्ह. tan phi पॉझिटिव्ह आला की फाय पॉझिटिव्ह. फाय पॉझिटिव्ह आला की ईएमएफ लीड्स द करंट. बरोबर. सेकंड केस एक्सेल लेस दॅन एक्सी असेल तर एक्सेल लेस दॅन एक्सी असेल तर एक्सेल मायनस एक्सी निगेटिव्ह. एक्सेल मायनस एक्सी निगेटिव्ह आला की फाय नाही tan phi निगेटिव्ह. tan phi निगेटिव्ह आला की फाय निगेटिव्ह. फाय निगेटिव्ह आला की ईएमएफ लॅगिंग. बरोबर. त्यानंतर आपण पॉवर इन एसी सर्किट कॅल्क्युलेट केली होती. पहिल्यांदा आपण कॅल्क्युलेट केली इन्स्टंटेनियस पॉवर. कुठली पॉवर कॅल्क्युलेट केली इन्स्टंटेनियस पॉवर. कसं काढणार पॉवर इक्वल टू व्ही इंटू आय. फक्त व्ही म्हणायच्या ऐवजी ई म्हणणार आपण ईएमएफ ई इंटू आय. सप्लायचा ईएमएफ इंटू सप्लायने दिलेला करंट. ईएमएफ ऑफ द सप्लाय मल्टिप्लाय बाय करंट गिवन बाय द सप्लाय. सो ई इक्वल टू E0 साइन ओमेगा टी. बरं आपल्याला माहित नाही आहे आपला ईएमएफ जो आहे तो लिडिंग आहे की लॅगिंग आहे माहिती आहे का नाही. मग इन जनरल आपण काय लिहिलं E0 साइन ओमेगा टी प्लस फाय किंवा मायनस फाय. प्लस फाय ऑर मायनस फाय. आणि याला लिहिलं I0 साइन ओमेगा टी. त्याची फेज आहे ओमेगा टी. त्याची फेज किती आहे ओमेगा टी प्लस ऑर मायनस फाय. एक्झॅक्टली माहित नाही. मग ऍव्हरेज पॉवर कसं काढतो ऍव्हरेज कसं काढतो आपण एरिया अंडर दी कर्व म्हणजे इंटिग्रेशन divided by interval. So 1 upon T2 minus T1 integration from T1 to T2 y dx. Y is a function of x तसं power is a function of time. मग हा जो काय फॉर्म्युला आहे ऍव्हरेजचा तो ऍव्हरेजचा फॉर्म्युला आपण वापरला. इन्स्टंटेनियस पॉवरला हे सगळं लिहिलं. इन्स्टंटेनियस पॉवरला हे सगळं लिहिलं आणि ते इंटिग्रेशन आपण पुढं कॅल्क्युलेट करायचा प्रयत्न केला. ते इंटिग्रेशन आपण पुढं कॅल्क्युलेट करायचा प्रयत्न केला. इन्स्टंटेनियस पॉवर 1 upon t minus 0 integration from 0 to t. If not mentioned, average over 1 cycle घेतो आपण. जर मेन्शन केलं नसेल तर ऍव्हरेज आपण ओव्हर 1 सायकल कॅल्क्युलेट करतो. बरोबर. सो 1 upon t minus 0 integration from 0 to t. इन्स्टंटेनियस पॉवर काय E0 sin ओमेगा t plus or minus phi into I0 sin ओमेगा t. So E0 sin ओमेगा t plus or minus phi into I0 sin ओमेगा t into dt as it is. E0 I0 कॉन्स्टंट आहेत इंटिग्रेशनच्या बाहेर ऍव्हरेजच्या बाहेर. इंटिग्रेशनच्या पण बाहेर आले ऍव्हरेजच्या पण बाहेर आले. आज ज्यांचं ऍव्हरेज शिल्लक राहिलं त्यांचं आन्सर जे आलं ते कसं आलंय बघा. हा E0 I0 ऍज इट इज आहे का E0 I0 ऍज इट इज आहे. हा जो काय कर्ली ब्रॅकेट आहे म्हणजे कोणाचा ऍव्हरेज साइन ओमेगा टी प्लस मायनस फाय इंटू साइन ओमेगा टी. या सगळ्याचं ऍव्हरेज मी तुम्हाला सांगितलं होतं. रेझिस्टन्सच्या केसमध्ये जी काय पॉवर येते ती काय येते E0 I0 अपॉन 2 येते. रेझिस्टन्सच्या केसमध्ये काय येते E0 I0 अपॉन 2. आणि इंडक्टर आणि कॅपॅसिटरच्या केसमध्ये किती येते 0. बरोबर. त्यासाठीची ऍडजस्टमेंट जी असली पाहिजे ती काय असली पाहिजे अपॉन 2 ची ऍडजस्टमेंट तर असलीच पाहिजे. आणि नुसता इंडक्टर किंवा कॅपॅसिटर आला तर आन्सर 0 पण मॅनेज व्हायला पाहिजे. म्हणून इथं हे जे काय आहे याचा आन्सर फक्त एवढंच येते जो काही फेज डिफरन्स आहे इथं असणाऱ्या दोन फंक्शन्स मधला मग हे साइन वाले असू देत नाही तर कॉस वाले असू देत कुठले का फंक्शन्स असे ना या दोन फंक्शन मधल्या फेज डिफरन्सचा कॉस अपॉन 2 हे या इंटिग्रेशनचं आन्सर असतंय. डायरेक्टली लिहिलं तुम्ही तरीही चालतंय काही अडचण नाही. तुम्हाला हे आन्सर पाठच होतंय. पॉवर कन्झ्युम्ड इन द एसी सर्किट कुठलंही एसी सर्किट असू दे ओनली रेजिस्टर ओनली कॅपॅसिटर ओनली इंडक्टर वाला असू दे
किंवा तिन्ही असताना असू दे, किंवा रेझिस्टर इंडक्टर असू दे, किंवा इंडक्टर कॅपॅसिटर असू दे, किंवा कॅपॅसिटर रेझिस्टर असू दे, पण त्याला जर एसी सप्लाय अटॅच केलेला असेल तर पॉवर कन्झ्युम्ड इन एनी एसी सर्किट, इथं काय म्हटलंय बघा, एनी सर्किट, त्याचं आन्सर येते ERMS IRMS कॉस फाय. तुम्ही फक्त एवढं लक्षात ठेवा की या स्टेप नंतरचं फायनल आन्सर ERMS IRMS कॉस फाय यायला पाहिजे. मग ERMS IRMS आणला पाहिजे, त्यासाठी E0 I0 आहे, त्याला अपॉन रूट टू करावं लागेल. अपॉन रूट टू चा डायरेक्टली आपण 2 लिहिला, आणि इंडक्टर कॅपॅसिटरच्या ऍडजस्टमेंट 0 होण्यासाठी कॉस फाय पण इथे लिहिला. सो आता जेव्हा आपण हा 2 जो आहे तो रूट 2 इंटू रूट 2 लिहितोय, कॉस फाय ऍज इट इज लिहितोय, तेव्हा या 2 ला आपण रूट 2 इंटू रूट 2 लिहिल्यामुळं E0 अपॉन रूट 2 ला ERMS, I0 अपॉन रूट 2 ला IRMS, कॉस फाय ऍज इट इज. बरोबर. आता चेक करूया रेझिस्टन्सच्या केसमध्ये आन्सर काय आलं होतं, E0 I0 अपॉन 2. E0 I0 अपॉन 2 ओनली रेझिस्टरच्या केसमध्ये आलं होतं का? त्यातल्या अपॉन 2 ला आपण काय म्हणू शकलो असतो, रूट 2 इंटू रूट 2, म्हणजे ERMS इंटू IRMS. म्हणजे रेझिस्टन्स साठी उत्तर काय पाहिजे आम्हाला, ERMS इंटू IRMS. त्यावेळी कॉस फायचा आन्सर 1 व्हायला पाहिजे. कॉस फायचा आन्सर 1 होण्यासाठी फायची व्हॅल्यू किती पाहिजे, 0. बरोबर. आणि असतो की नाही रेझिस्टन्स साठी, रेझिस्टन्स मधला करंट आणि EMF यांच्यामधला फेज डिफरन्स किती असतो, 0. कळते का? ओनली रेझिस्टर, सर्किट कंटेनिंग ओनली रेझिस्टर असेल तर फेज डिफरन्स बिटवीन EMF अँड करंट किती आहे, 0. कॉस 0 ची व्हॅल्यू +1 याला मल्टिप्लाय केला, आन्सर किती आलं, ERMS इंटू IRMS. बरोबर. तेच जर ओनली इंडक्टर असेल तर फाय किती, ओनली इंडक्टर मधला करंट आणि EMF, ओनली इंडक्टर आहे सर्किट मध्ये, RLC नाही आहे, नुसता L आहे, इंडक्टर आहे, तर फाय किती, 90 किंवा π/2. मग cos 90 किंवा cos π/2, cos 90 और cos π/2 0. वर्टिकल ऍक्सिस साठी कॉसच्या व्हॅल्यू 0 आहे. बरोबर. वर्टिकल अँगल साठी कॉसच्या व्हॅल्यू 0. सो cos 90 0 आलं, 0 इंटू एनिथिंग 0. सो पॉवर कन्झ्युम बाय द इंडक्टर किती आली, 0. बरोबर आहे. इंडक्टर पॉवर डिसिपेटिंग एलिमेंट आहे की पॉवर स्टोरिंग एलिमेंट आहे, पॉवर स्टोरिंग एलिमेंट आहे. सेम कॅपॅसिटर साठी फाय किती आला असता, π/2. कॅपॅसिटर मध्ये कोण लिडिंग, करंट लिडिंग की व्होल्टेज लिडिंग, नीट विचार करून सांगा, उत्तर चुकलं नाही पाहिजे. कॅपॅसिटर व्होल्टेज लिडिंग की करंट लिडिंग, कॅपॅसिटर. इंडक्टरच्या अपोजिट आहे ते, करंट की व्होल्टेज, दोन्ही उत्तर ऐकायला येत आहेत मला, एक काहीतरी सांगा. कॅपॅसिटर कोण लिडिंग. इंडक्टर मध्ये काय लक्षात ठेवलंय आपण, इंडक्टर चेंज इन करंटला अपोज करंट मागं पडला, इंडक्टर चेंज इन करंटला अपोज करंट मागं पडला, म्हणजे इंडक्टर मध्ये काय पाठ केलंय आपण, कोण लॅगिंग. इंडक्टर मध्ये करंट लॅगिंग, मग कॅपॅसिटर मध्ये करंट लिडिंग. मग कॅपॅसिटर मध्ये करंट लिडिंग तर कॅपॅसिटर मध्ये व्होल्टेज लॅगिंग. इंडक्टर मध्ये करंट लॅगिंग एवढं तर पाठ आहे ना आपल्याला, इंडक्टर करंट लॅगिंग, मग कॅपॅसिटर करंट लिडिंग. कॅपॅसिटर मधला करंट कॅपॅसिटरच्या व्होल्टेजला लीड करतो, इंडक्टर मधला करंट इंडक्टरच्या व्होल्टेजला लॅग करतो. मग टोटल सप्लायचा करंट आणि टोटल सप्लायचा EMF त्यांच्यामधला फेज डिफरन्स मे बी 90 असेल, मे बी नसेल, मे बी 30 असेल, 60 असेल. टोटल EMF आणि टोटल करंट, हा E आणि I, टोटल EMF टोटल करंट, हा जो काय टोटल EMF आहे RLC सर्किट मधला, टोटल EMF आणि टोटल करंट, ते मे बी एकमेकांना लिडिंग लॅगिंग काही असू शकतात. बरोबर. इथपर्यंत लक्षात आलंय. सो पॉवर कन्झ्युम्ड इन दी एसी सर्किट काय आली, ERMS IRMS कॉस फाय. कन्झ्युम्ड पॉवर, जनरली पॉवर काय असते, VR असं वाटतंय आपल्याला, पण ऍक्च्युअली ओव्हर वन सायकल ERMS इंटू IRMS एवढी पॉवर नाही कन्झ्युम होत, ERMS IRMS इंटू कॉस फाय एवढी पॉवर कन्झ्युम होते. ओके. मग रिमेनिंग पॉवर स्टोअर होते. सो या इक्वेशनचा थोडासा अजून जरा विचार करूयात. सो लिहा नेक्स्ट पेज वरती, thus power consumed in AC circuit, any AC circuit in general, power consumed in the AC circuit काय आला फॉर्म्युला बोला, ERMS correct, IRMS cos phi, where phi is the phase difference between total EMF and total current in the circuit, supply EMF and supply current.
बर सर, ठीक आहे. ERMS IRMS cos फाय. आता याच्या पुढे विचार करूयात. याच्या पुढचा थॉट असा आहे, सर सम व्हॅल्यू इंटू कॉस फाय, एखादी व्हॅल्यू इंटू त्याचा कॉस्ट कंपोनंट. मग असा एक ट्रँगल तयार करता येईल का बघा. एखादी व्हॅल्यू आणि त्याचा कॉस्ट कंपोनंट जर आम्हाला दिला असेल, then we can have a triangle like this. I will write phi here. हा झाला adjacent component, तो असणार कॉस्ट कंपोनंट. कुणाचा? ERMS इंटू IRMS चा. हा कोण आहे? ERMS इंटू IRMS. हा ERMS इंटू IRMS या हायपोटेनसचा कॉस्ट कंपोनंट, ERMS IRMS cos फाय. आणि हा जो कंपोनंट असेल तो काय असेल? अपोजिट कंपोनंट, म्हणजे ERMS IRMS इंटू साइन फाय असेल. ओके, सो हा झाला तुमचा पॉवर ट्रायंगल. या ट्रायंगलचं नाव काय आहे? पॉवर ट्रायंगल. तर वरती लिहूयात, एक पॉवर ट्रायंगल आपल्याला तयार करता येतो. पॉवर ट्रायंगल वरनं सुद्धा तुम्हाला फायची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करता येऊ शकते. पॉवर ट्रायंगल वरनं पण काय करता येऊ शकतं? फायची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करता येऊ शकते. ही जी काय पॉवर आहे, या पॉवरला म्हणतात, नावं लिहून घ्या या ट्रायंगलच्या शेजारी, या पॉवरला म्हणतात अपॅरंट पॉवर. काय म्हणतात? अपॅरंट पॉवर. कारण आम्हाला असं वाटतं की पॉवरचं उत्तर व्होल्टेज इंटू करंट ही मल्टिप्लिकेशन पाहिजे. सो ERMS इंटू IRMS, दॅट्स व्हॉट वी फील. दिस इज कॉल्ड एज अपॅरंट पॉवर. या व्हॅल्यूला म्हणतात P अपॅरंट, अपॅरंट पॉवर. ERMS इंटू IRMS, अपॅरंट पॉवर. ही जी काय पॉवर आहे, या पॉवरला म्हणतात ऍक्टिव्ह पॉवर. या पॉवरला काय म्हणतात? ऍक्टिव्ह पॉवर. या पॉवरला म्हणतात ऍक्टिव्ह पॉवर. याच पॉवरला कन्झ्युम्ड पॉवर असंही म्हणतात. कन्झ्युम्ड पॉवर, एवढी पॉवर सर्किटमध्ये वेस्ट होते. सर्किटमध्ये पॉवर वेस्ट कोण करतो? रेजिस्टर, इंडक्टर की कॅपॅसिटर? पॉवर कोण वेस्ट करतो? रेजिस्टर. सो सर्किटमध्ये जेवढे काही रेजिस्टिव्ह एलिमेंट आहेत, मग मे बी वायरला रेजिस्टर असेल, मे बी कॉईल सुपर कंडक्टरची बनलेली असणार नाही. जी काही इंडक्टरची कॉईल आहे ती काही सुपर कंडक्टरची असत नाही. सो इंडक्टरच्या कॉईलला पण काहीतरी रेजिस्टर आहे. सो जेवढे सगळे रेजिस्टिव्ह एलिमेंट आहेत तेवढे सगळे, त्यांच्यामधनं जेव्हा जेव्हा करंट पास होतो, मग तो एसी करंट, अल्टरनेटिंग करंट असू दे नाहीतर डायरेक्ट असू दे, हिटिंग इफेक्ट रेजिस्टर मध्ये होतो, पॉवर लॉस होतेच. सो याच आणखीन एक नाव आहे कन्झ्युम्ड पॉवर. याच पॉवरचं आणखीन एक नाव आहे रिअल पॉवर. एकापेक्षा जास्त नावं द्यायची सवय सायंटिस्टना पण आहे. ERMS IRMS साइन फाय, याची पण काही नावं आहेत या पॉवरची. याला रिएक्टिव्ह पॉवर म्हणतात. रेजिस्टरला ऍक्टिव्ह कंपोनंट म्हणतो, इंडक्टर, कॅपॅसिटर यांना रिएक्टिव्ह कंपोनंट्स असं म्हटलं जातं. इंडक्टिव्ह रिएक्टन्स, कॅपॅसिटिव्ह रिएक्टन्स, बरोबर. सो इंडक्टर अँड कॅपॅसिटर्स आर कॉल्ड एज रिएक्टिव्ह कंपोनंट्स. रेजिस्टर इज कॉल्ड एज ऍक्टिव्ह कंपोनंट बिकॉज इट कन्झ्युम्स पॉवर. सो या पॉवरचं नाव आहे रिएक्टिव्ह पॉवर. ERMS IRMS साइन फाय. या पॉवरला रिएक्टिव्ह पॉवर असंही म्हणतात. दे ऑल्सो कॉल दिस एज रिएक्टिव्ह पॉवर. वन मोर नेम, ओव्हर वन सायकल ही पॉवर काय होते? स्टोअर होते, परत बाहेर पडते, परत स्टोअर होते, परत बाहेर पडते. ही पॉवर काय वेस्ट होत नाही. ही पॉवर काय सर्किटमध्ये वेस्ट होत नाही, ही वेस्ट होते. आणखीन एक नाव आहे, इकडे रिअल पॉवर म्हटलं, इकडे इमॅजिनरी पॉवर. इमॅजिनरी पॉवर नाव आहेत, लक्षात ठेवा फक्त. ऍक्टिव्ह, रिएक्टिव्ह, मोस्टली जी नाव वापरली जातात ती ही आहे. ऍक्टिव्ह पॉवर, कन्झ्युम पॉवर हे पण वापरलं जातं. रिअल, इमॅजिनरी जनरली नाही वापरत, पण वापरू शकता, काहीच अडचण नाही. काही बुक्स बघितलेत मी याच्यामध्ये ती नावं आहेत. ऍक्टिव्ह पॉवर, रिएक्टिव्ह पॉवर, आणि ही अपॅरंट पॉवर. ऍक्टिव्ह, रिएक्टिव्ह आणि अपॅरंट. ऍक्टिव्ह, रिएक्टिव्ह आणि अपॅरंट, बरोबर. इथपर्यंत लक्षात आलं? सो दिस इज युअर पॉवर ट्रायंगल. इकडे ERMS IRMS, इकडे ERMS IRMS चा कॉस फाय, इकडे ERMS IRMS चा साइन फाय. हा हायपोटेनसचा ऍडजेसंट कंपोनंट, कॉस कंपोनंट, अपोजिट कंपोनंट, साइन कंपोनंट, बरोबर. सो याच्या पुढे डिफाइन केला जाईल पॉवर फॅक्टर. काय डिफाइन करायचं आपल्याला? पॉवर फॅक्टर. सो अप टू दिस ऑनलाइन पीपल रिप्लाय इन द चॅट बॉक्स, क्लियर अँड रिटन. CW एक मॉड्यूल आहे का एक्स्ट्रा कोणाकडे? मॉड्यूल 3
Online people, tell me up to this CW. बोला, लिहून झालं का? झालं का? अरे बोला, नुसतं बसू नका. 2 लिटर टाईप करायचे, वेळ नाही लागत. येस तर म्हणा, नो तर म्हणा. झालं. RLC सर्किट झालं, पॉवर इन RLC सर्किट पण झाली. बर, बर. या पुढे हेडिंग द्या, पॉवर फॅक्टर ऑफ अ सर्किट. पॉवर फॅक्टर ऑफ AC सर्किट, गिवन सर्किटचा, एनी सर्किट, एनी सर्किटचा पॉवर फॅक्टर कसा काढायचा? काय नाही, पॉवर फॅक्टर म्हणजे कॉस फाय. पॉवर फॅक्टर म्हणजे काय? कॉस फाय. फाय म्हणजे काय? फेज डिफरन्स बिटवीन EMF अँड करंट. फाय म्हणजे काय? फेज डिफरन्स बिटवीन EMF अँड करंट. त्याचा कॉस म्हणजे पॉवर फॅक्टर. डेफिनेशन काय बघा पॉवर फॅक्टरची. पॉवर फॅक्टर, पॉवर फॅक्टर P डॉट F डॉट. पॉवर फॅक्टर कसा डिफाइन केला? इट इज रेशो ऑफ, मी डायरेक्टली फॉर्म्युला लिहितोय, तुम्ही डेफिनेशन लिहिली तरी चालेल. इट इज द रेशो ऑफ ऍक्टिव्ह पॉवर टू अपॅरंट पॉवर. रेशो ऑफ ऍक्टिव्ह पॉवर टू अपॅरंट पॉवर. टू अपॅरंट पॉवर. पॉवर ट्रायंगल मध्ये बघा आणि मला सांगा ऍक्टिव्ह पॉवर काय आहे? ERMS IRMS cos फाय. ERMS IRMS cos फाय. आणि अपॅरंट पॉवर हायपोटेनस ERMS IRMS. ERMS इंटू IRMS. याला हे ERMS ला ERMS, IRMS ला IRMS कॅन्सल, आन्सर आलं cos फाय. So power factor P dot F dot or capital PF is cos phi. Power factor is cos phi. बरोबर? एक छोटस एक्झाम्पल, cos phi ची व्हॅल्यू जर 0.7 असेल, 0.7 असेल, 0.7 ला काय लिहिता येतं? 70/100. बरोबर का? 70%. बरोबर? याचं मिनिंग काय येतं बघा. याचं मिनिंग असं येतं, जी काय अपॅरंट पॉवर आहे त्यातली 0.7 एवढी पॉवर, 0.7 एवढी पॉवर जी आहे ती काय होणार? cos phi ची व्हॅल्यू किती यायला पाहिजे? cos phi ची व्हॅल्यू 0.7 यायला पाहिजे. इथली व्हॅल्यू लगेच 0.3 करू नका. 0.7 प्लस 0.3 इक्वल टू 1 असा करायचा आहे का? नाही. हा पायथागोरस ट्रायंगल आहे. इथली व्हॅल्यू काढू आपण. इथली व्हॅल्यू काय येणार? अंडर रूट 1 स्क्वेअर मायनस 0.7 स्क्वेअर. ती करू आपण. आता फक्त cos phi ला ऑब्झर्व करा तुम्ही. cos phi चं मिनिंग काय आहे तेवढं फक्त जरा आपण समजून घेऊया. cos phi ला 0.7. cos phi किती असतो? ऍडजेसंट अपॉन हायपोटेनस. ऍडजेसंट किती आहे? 0.7. हायपोटेनस किती आहे? 1. ही साइड लगेच 0.3 म्हणू नका. या दोघांची ऍडिशन 1 कशी? इथं पायथागोरस असेल. ठीक आहे, अंडर रूट 1 स्क्वेअर मायनस 0.7 करता येईल. पण याचं मिनिंग असं आहे, जेव्हा पॉवर फॅक्टर 0.7 येतो किंवा 70% येतो, याचं मिनिंग आलं पॉवर फॅक्टर इज इक्वल टू 0.7 मीन्स, पॉवर फॅक्टर ऑफ 0.7 मीन्स जी काय ओव्हरऑल 1 सायकल मधली अपॅरंट पॉवर आहे त्यातली 70% पॉवर ही वेस्ट होणार. 30% पॉवर काय होणार? इंडक्टर आणि कॅपॅसिटर मध्ये स्टोअर होणार. अलग लक्षात. परत ती बाहेर पण मिळेल.
परत ती बाहेर येईल. पण याचं मिनिंग काय आलं? आउट ऑफ दिस 1 0.7 इज वेस्टेड. आउट ऑफ दिस 1 0.7 इज वेस्टेड. सो याचं मिनिंग काय आलं? पॉवर फॅक्टर ऑफ 0.7 मीन्स the resistive component of the circuit consumes, meaning लिहून घ्या, the resistive component of the circuit consumes, हळूहळू लक्षात येईल हे सगळं, consumes 70% of 0.7 म्हणजे 70 upon 100, 70% of apparent power. 70% of apparent power. पर सायकल apparent पॉवरच्या 70% जी काय ERMS IRMS चा cos phi 0.7 हा तुमचा ERMS IRMS, हा ERMS IRMS cos phi आणि हा ERMS IRMS sin phi. आता त्या sin phi चा विचारच करू नका. किती पॉवर कंझ्युम झाली? 70% पॉवर, अपॅरंट पॉवरच्या 70% पॉवर काय झाली? कंझ्युम झाली. अपॅरंट पॉवरच्या 70% पॉवर कंझ्युम झाली पर सायकल. बरोबर. पॉवर फॅक्टर ऑफ 0.7 मिनिंग समजलं? जे cos phi ची व्हॅल्यू 0.7, याला 1 म्हणा. आता 2, समजा पॉवर फॅक्टर इज इक्वल टू 1 असेल तर कंझ्युम पॉवर किती आली? पॉवर कंझ्युम फॉर्म्युला काय? ERMS इंटू IRMS इंटू cos phi. पण cos phi किती आहे? 1 आहे. आन्सर काय आलं? ERMS इंटू IRMS. पण ERMS इंटू IRMS म्हणजे काय? ERMS इंटू IRMS म्हणजे काय? अपॅरंट पॉवर. सगळीच्या सगळी अपॅरंट पॉवर काय व्हायला लागली? कंझ्युम व्हायला लागली. समजते का? सगळीच्या सगळी अपॅरंट पॉवर काय व्हायला लागली? कंझ्युम व्हायला लागली. म्हणजे इकडे काय स्टोअर वाला काय आहे का? नाही. सो इथं काय म्हणणार मी? 100% ऑफ अपॅरंट पॉवर, हळूहळू लक्षात येईल हे सगळं, अपॅरंट पॉवर इज कंझ्युम. सगळीच्या सगळी अपॅरंट पॉवर जी आहे ERMS IRMS, cos phi च 1 आहे, मग सगळ्याच्या सगळा ERMS IRMS कंझ्युम व्हायला लागला. is consumed by resistive component of the circuit. Okay, resistive component of the circuit. Power factor equal to 1 चे meaning म्हणजे cos phi equal to 1 चे meaning. याच्यामधला आणखीन एक स्पेशल पॉइंट असेल तो म्हणजे पॉवर फॅक्टर ऑफ 0. पॉवर फॅक्टर 0 म्हणजे काय होते बघा आता. पॉवर फॅक्टर 0 म्हणजे कोण 0? cos phi. पॉवर फॅक्टर म्हणजे cos phi. पॉवर फॅक्टर 0 इम्प्लाइज cos phi 0. काय असते ऍक्टिव्ह पॉवर आपली? ऍक्टिव्ह पॉवर किंवा कंझ्युम पॉवर? ERMS IRMS cos phi. cos phi ची व्हॅल्यू किती? 0. सो ERMS इंटू IRMS cos phi ची व्हॅल्यू 0. आन्सर किती आलं? 0. सो 0% ऑफ apparent power is consumed by the resistive element. Is consumed by the resistive element. बर, आता काय गंमत आहे बघा. पॉवर फॅक्टर 0 ची गंमत काय बघा. नंबर 3 केस आहे ना. एक तर म्हणताय रेझिस्टिव्ह एलिमेंट, परत म्हणताय रेझिस्टिव्ह एलिमेंटनं कंझ्युम केलेली पॉवर 0. रेझिस्टर मधनं करंट गेला की हिटिंग इफेक्ट येणार की येणार नाही? मग अल्टरनेटिंग करंट जाऊ दे नाही तर डायरेक्ट करंट जाऊ दे, रेझिस्टन्स मधनं करंट गेला ना, मग हिटिंग इफेक्ट येणार की येणार नाही? येणार. पॉवर लूज होणार की होणार नाही? होणार. मग एक तर रेझिस्टन्स मधनं करंटच जायला नाही पाहिजे, नाहीतर रेझिस्टन्सच नसला पाहिजे. आपल्या सर्किटमध्ये करंट आहे की नाही आहे? आहे. आपल्या सर्किटमध्ये करंट आहे आणि रेझिस्टन्सनं काहीच पॉवर कंझ्युम करायची नाहीये,
याचा अर्थ सर्किटमध्ये रेजिस्टर नाही आहे. आर यू गेटिंग इट? सो अशा टाइपचे जे सर्किट आहे याच्यामध्ये फक्त इंडक्टर आणि कॅपॅसिटर असतील. समजतंय का? दिस मीन्स पॉवर फॅक्टर 0 यायला लागला. याचा अर्थ काय? दिस मीन्स the resistor in the circuit must be equal to 0. सर्किट मध्ये रेजिस्टर absent आहे. इक्वल टू 0 म्हणजे कोण? absent. रेजिस्टर मीच आहे. the circuit will contain only reactive components. रेजिस्टर हा ऍक्टिव्ह कंपोनंट आहे कारण तो पॉवर कंझ्युम करतो, बाकीचे स्टोअर करतात. will contain only which component? active or reactive? reactive components. कोण आहेत ते? circuit will contain only reactive components or reactive elements. कोण आहेत? inductor and capacitors. बर, inductors and capacitors. बर, झालं? काही गोष्टी लक्षात आल्या आम्हाला? बर, याच्यामध्येच कंटिन्यू करा पुढे. म्हणजे सर्किटचा पॉवर फॅक्टर जर 0 आला, सर्किटचा पॉवर फॅक्टर किती आलाय? 0 आलाय. बर, सर्किटचा पॉवर फॅक्टर 0 आलाय म्हणजे काय 0 आलाय? फाय 0 आलाय की कॉस फाय? हा, लिहा. इफ फॉर गिवन सर्किट पॉवर फॅक्टर म्हणजे कॉस फाय P डॉट F डॉट पॉवर फॅक्टर इक्वल टू कॉस फाय जर 0 असेल तर फाय किती पाहिजे? फेज डिफरन्स, ईएमएफ आणि करंट मधला फेज डिफरन्स, टोटल ईएमएफ आणि करंट मधला फेज डिफरन्स किती पाहिजे? 5/2. बरोबर. ईएमएफ मे बी 90 ने लीडिंग असेल किंवा 90 ने लॅगिंग असेल. टोटल ईएमएफ टोटल करंटला 90 ने लीडिंग किंवा 90 ने लॅगिंग, म्हणजे फाय आला 5/2. बर, रेजिस्टर अब्सेंट. सर्किट मध्ये रेजिस्टर आहे का? नाही. इंडक्टर और कॅपॅसिटर्स काय असतील? प्रेझेंट. मे बी नुसतेच इंडक्टर असतील, नुसतेच कॅपॅसिटर्स असतील, नुसता एकच कॅपॅसिटर असेल, नुसता एकच इंडक्टर असेल, काही कॅपॅसिटर्स काही इंडक्टर्स असतील, ही लोक प्रेझेंट असतील. सर्किटमध्ये करंट आहे, सर्किटमध्ये ईएमएफ आहे, सप्लायनं करंट दिलेला आहे, सप्लायनं ईएमएफ दिलेला आहे. सप्लायच्या ईएमएफ आणि करंट मध्ये फेज डिफरन्स आहे. कितीचा आहे? 5/2 चा आहे. सो अशा वेळी जेव्हा कॉस फाय 0 आहे, जेव्हा पॉवर फॅक्टर 0 आहे, अशा वेळी सप्लायनं दिलेला जो काय करंट असतो, ओके, द करंट गिवन बाय द सप्लाय, द करंट flowing in the circuit, that is current given by the supply. Yeah, the current given by supply, or in the bracket yeah, current flowing through the circuit, करंट तर फ्लो व्हायला लागला पण हिटिंग इफेक्ट काहीच नाहीये कारण रेजिस्टर नाहीये, त्यामुळे पॉवर कंझ्युम होत नाही. इज कॉल्ड ॲज आयडल करंट. स्पेलिंग चेक करा, मीही चेक करतो. IDLE असं स्पेलिंग असावं. आयडॉल वगैरे काय लिहू नका, स्पेलिंग चेक करा. IDLE is called as idle current. Idle, काम न करणारा करंट. The current which is not doing any work. Work done 0. Work done upon time 0. Consume power 0. Implies that consumed power काय असते? consumed power ERMS, IRMS, cos phi. ERMS, IRMS into cos phi. त्यातला cos phi 0 आहे. कम्प्लीट cos phi 0 आहे म्हणजे कंझ्युम पॉवर 0 आहे.
पॉवर 0 आहे म्हणजे वर्क डन 0 झालाय, वर्क डन 0 झालाय म्हणून पॉवर 0 आली आहे. वर्क डन 0 ला रिस्पॉन्सिबल करंट जो आहे त्याला आपण आयडल करंट म्हणतो. सर्किटमध्ये नुसता इंडक्टर असेल किंवा नुसता कॅपॅसिटर असेल तर सप्लायने दिलेल्या करंटला काय म्हणतात? आयडल करंट. IDLE. IDAL नाही, IDOL पण नाही, IDOLE पण नाही. स्पेलिंग चेक करा, 4 ऑप्शन मध्ये 4 वेगळे स्पेलिंग असतात. यू विल फाइंड सच क्वेश्चन. तुम्हाला असा क्वेश्चन दिसेल. म्हणजे आता क्वेश्चन तयार करायला काय ऑप्शन राहिला नाहीये म्हणून त्यांनी काय केले, 4 ऑप्शन मध्ये 4 वेगळे स्पेलिंग गेले. असंही करतात. सर फिजिक्स मध्ये असं का करतात? इंग्लिशच्या पेपरला असं केलं असतं तर चाललं असतं. काय करायचं, लोक करतात. दॅट इज कॉल्ड ॲज आयडल करंट. सर्किट मध्ये आयडल करंट आहे असं केव्हा म्हणायचं? द करंट इन द सर्किट इज आयडल करंट केव्हा म्हणायचं? when the power factor is 0, consume power 0. म्हणजे सर्किट काय करते? पॉवर स्टोअर करते, रिलीज करते, स्टोअर करते, रिलीज करते. अलग लक्षात. कंझ्युम करते का? नाही. म्हणजे रेजिस्टर काय पाहिजे सर्किट मधला? अब्सेंट पाहिजे. बरं, अजून काही गोष्टी आम्हाला लक्षात आल्या. पुढे लिहा. if XL is more than XC, if XL is more than XC, जर XL जास्त आला XC पेक्षा, if XL is more than XC, then the AC circuit is called as, or the given circuit is called as, then the given circuit in the given circuit is called as, काय म्हणूया त्याला? इंडक्टिव्ह सर्किट म्हणूया, कॅपॅसिटिव्ह सर्किट म्हणूया की रेझिस्टिव्ह म्हणूया? लॉजिकली कळतंय काय म्हणूया सांगा? एक्सेल जास्त आला XC पेक्षा. सो गिवन सर्किट मधले जेवढे काय प्लॉट्स आपण काढले, समजा सिरीज RLC सर्किट घेतले आपण. गिवन सर्किट मध्ये, गिवन सर्किटला अज्युम करूया सिरीज RLC सर्किट. हा असेल तुमचा R. हा नक्कीच कोण असेल? इकडे ER, इकडे EC असतोय ना, म्हणजे हा इकडे R असेल, हा XL असेल आणि हा कोण असेल? XC. If for a given series RLC circuit, if XL is more than XC, then the given circuit is called as inductive. गिवन सर्किट कसा इफेक्टिव्हली ते कसा आहे? इंडक्टिव्ह आहे. then the given circuit is called as inductive. म्हणजे इंडक्टिव्हचं मिनिंग असं असतं की इफेक्टिव्हली करंट लॅगिंग असला पाहिजे. 19च लॅगिंग असला पाहिजे असं काही नाही, पण इफेक्टिव्हली करंट लॅगिंग असला पाहिजे. इंडक्टिव्हचं मिनिंग काय? इंडक्टिव्हचं मिनिंग काय? करंट लॅग्स EMF or EMF लीड्स करंट. π/2 नच असला पाहिजे असं काही नाही, π/2 नच असला पाहिजे असं काही नाही. प्युअर इंडक्टर असेल तर π/2 पण आन्सर येईल. सर्किट मध्ये नुसता इंडक्टर असेल तर आन्सर किती येईल? π/2 येईल. बर, म्हणजे काय? इथं तुम्हाला मिनिंग लक्षात येईल बघा. आता इथं मी काय करतो, एक ट्रायंगल ड्रॉ करतो म्हणजे तुम्हाला इमिजिएटली त्याचं मिनिंग लक्षात येईल. हा तुमचा Z इम्पेडन्स ट्रायंगल, हा तुमचा R आणि हा कोण असेल? XL मायनस XC. बरोबर? XL जिंकलाय, XC हारलाय. बरोबर? हा फाय. इफेक्टिव्हली EMF तुमचा या डायरेक्शन मध्ये असेल. इफेक्टिव्हली जो EMF असेल तो काय? Z च्या डायरेक्शन मध्ये. आणि सिरीज RLC सर्किट मधला नेट करंट जो आहे तो I, तो या डायरेक्शन मध्ये. अलग लक्षात. सो कोण लीड करायला लागलाय? EMF इज लीडिंग द करंट बाय हाऊ मच फेज? फाय. बरोबर का? इंडक्टिव्ह नेचरचं सर्किट आहे. नुसता जर सर्किट मध्ये इंडक्टर असता तर हा फेज डिफरन्स किती आला असता? 90 आला असता. आता जो फेज डिफरन्स येणार तो 0 to 90 मधली काहीतरी एक व्हॅल्यू आहे. इफ XL इज मोर दॅन XC. समजलं? अप टू दिस ऑनलाईन पीपल टेल मी क्लिअर अँड रिटन. XL मोर दॅन XC असेल तर काय? सर्किटला इंडक्टिव्ह म्हणायचं. इफेक्टिव्हली EMF विल लीड द करंट. मे बी 0 to 90 मधलं काही आन्सर येईल. आपण बरेच एक्झाम्पल्स पण सॉल्व्ह करू. नंतर लक्षात येईल की हे एक्झाम्पल्स फार सिंपल आहेत. एसी मधले एक्झाम्पल्स डायरेक्टली फॉर्म्युला बेस्ड असतील. लक्षात येईल.
काही अवघड नसतं. सर्किट दिलेलं असते, आपण ज्या गोष्टी आता डिस्कस करायला त्यातली एक एक गोष्ट कॅल्क्युलेट करायला लावतो, दुसरं काही नाही. बरोबर. इफ एक्सेल मोर दॅन एक्सेल. आता पुढे लिहा, इफ एक्सेल लेस दॅन एक्सी, इफ एक्सेल लेस दॅन एक्सी, then the circuit is called as, in the given circuit is called, बोला, हाँ, in conductive, reactive, अरे तिकडे इंडक्टिव्ह म्हटले, इंडक्टिव्हला लगेच काय राईम करायला लागलाय ना, कपॅसिटिव्ह ना, रायमिंग काय करायला, इंडक्टिव्हला कंडक्टिव्ह. In the given circuit is called as of capacitive nature. In the given circuit is called as capacitive. बर, कॅपॅसिटिव्हचं मिनिंग काय असतं, कोण लिडिंग कोण लॅगिंग, कसं कसं आणायचं सगळं डोक्यामध्ये. हा, इंडक्टर करंटला अपोज, इंडक्टर मध्ये करंट लॅगिंग, मग कॅपॅसिटर मधला करंट लिडिंग, मग कॅपॅसिटर मधला ईएमएफ लॅगिंग. करंट काय आहे, लिडिंग, करंट लीड्स ईएमएफ किंवा ईएमएफ लॅग्स करंट, म्हणजे कॅपॅसिटिव्ह नेचर. बर, बघूया डायग्राम ड्रॉ करून नक्की काय होत आहे. इम्पेडन्सचा विचार करूयात, सिरीज आरएलसी सर्किटचा विचार करूयात, कारण ते आता आपण स्टडी केलंय. दिस इज ट्रू फॉर एनी सर्किट बेसिकली. हा सर्किटचा नेट रेझिस्टिव्ह एलिमेंट, गिवन सर्किटचा नेट इंडक्टिव्ह एलिमेंट एक्सेल, आणि हा कॅपॅसिटिव्ह एलिमेंट, हा कोण, कॅपॅसिटिव्ह एलिमेंट एक्सी. आता एक्सी मोठा आहे, एक्सी मोठा आहे तर एक्सेल मायनस एक्सीचा आन्सर नाही लिहून चालणार. आता काय करावं लागेल, आन्सर पॉझिटिव्ह व्हायला येणार नाही, नेट आन्सर पॉझिटिव्ह व्हायला येणार नाही. कोण जिंकणार, एक्सी जिंकणार. म्हणजे हा काय असणार, ट्रायंगल कसा निघेल, फर्स्ट क्वाड्रंट मध्ये निघेल की फोर्थ क्वाड्रंट मध्ये ट्रायंगल, फोर्थ क्वाड्रंट मध्ये ट्रायंगल निघणार. कसा निघणार बघा, लक्षात येईल, हळूहळू लक्षात येईल. ट्रायंगल जो निघणार तो फोर्थ क्वाड्रंट मध्ये निघणार. हा आर एक्स वाला, हा एक्सी मायनस एक्सेल, बरोबर का. हा नेट ईएमएफ, इकडे नेट करंट, आणि हा फेज डिफरन्स फाय. हा फेज डिफरन्स फाय येईल. आता हा झेड, हा आला झेड. समजतंय का काय करतोय आपण, येते लक्षात नाही, तुम्हाला फेमिलियर ट्रायंगल वाटत नाही असं दिसतंय बघून. अजून एकदा रोटेट करूया ट्रायंगलला. तुम्हाला ओरिजिन इथं बघायची सवय झाली, कॉस फाय इथं बघायची सवय झाली. हा कोण होता, ट्रायंगल, हा कोण होता, एक्सेल मायनस एक्सी, आणि हा कोण होता, आर, आणि हा कोण होता, फाय. हाच एक्सेल मायनस एक्सी आता खाली आला, त्यामुळे तो काय झाला, एक्सी मायनस एक्सेल आला का खाली, हा झाला का. बर, आता आलं लक्षात. हा कोण, एक्सी मायनस एक्सेल, हा कोण, झेड. मगाशी पण तेच केलं होतं ना, आर आणि झेड मधला अँगल फाय लिहिला होता ना, काय वेगळं केलं होतं, काही. या डायरेक्शन मध्ये कोण असणार तुमचा, नेट ईएमएफ. या डायरेक्शन मध्ये कोण असणार, नेट करंट. कोण लिडिंग आहे आता, कोण लिडिंग आहे, रोटेटिंग वेक्टर मध्ये कोण लिडिंग आहे, करंट लिडिंग आहे, आणि ईएमएफ माग आहे. कितीने माग आहे, फाय आहे का, ईएमएफ माग आहे, ईएमएफ लॅग्स करंट, और करंट लीड्स द ईएमएफ बाय द फेज डिफरन्स ऑफ फाय. बरोबर. पण सर्किट कॅपॅसिटिव्ह नेचरचं आहे, सर्किट कॅपॅसिटिव्ह नेचरचं आहे. बर, या लागले लक्षात. पुढं ऑनलाईन पीपल अप टू दिस क्लिअर अँड रिटन, इथपर्यंत झालं का. तिसरी केस काय असेल बघा, सिंपल गोष्ट आहे. तिसरी केस काय असेल बघा, बोला पटकन. एक्सेल लेस दॅन एक्सी, एक्सेल मोर दॅन एक्सी. तिसरी केस, एक्सेल इज इक्वल टू एक्सी. लिहा, इफ एक्सेल इज इक्वल टू एक्सी implies that
सर्किटचा इंडक्टिव्ह रिएक्टन्स आणि कॅपॅसिटिव्ह रिएक्टन्स एकमेकांना कॅन्सल करतील. एक्सेल मायनस एक्सी किती येणार मग? 0. बरोबर. मग सर्किट मध्ये कुठला एलिमेंट आहे आता? फक्त एक्सेल मायनस एक्सी तर 0 झाला. सर्किट मध्ये कुठला एलिमेंट आहे? फक्त रिएक्टिव्ह एलिमेंट तर 0 झाला. इंडक्टिव्ह रिएक्टन्स, कॅपॅसिटिव्ह रिएक्टन्स, एक्सेल मायनस एक्सी 0 यायला लागले बिकॉज एक्सेल इज इक्वल टू एक्सी. देन द सर्किट इज कॉल्ड रेझिस्टिव्ह. प्युअरली रेझिस्टिव्ह सर्किट झालं माहिती का ते. द सर्किट इज कॉल्ड रेझिस्टिव्ह. ऍज इफ फक्त रेझिस्टर असल्यासारखं बिहेव करते ते. इन द सर्किट इज कॉल्ड ऍज रेझिस्टिव्ह. रेझिस्टिव्ह नेचर, काय मिनिंग आहे रेझिस्टिव्ह नेचरचं? कोण लिडिंग, कोण लॅगिंग? का इन फेज? इन फेज. या EMF and current are in phase किंवा करंट अँड EMF आर इन फेज. सो सर्किटचं नेचर पहिल्यांदा आम्हाला ठरवता येऊ दे. डायग्राम ड्रॉ करा. अशा टाइपचे क्वेश्चन्स येतील. तुम्ही सर्किटचा एक्सेल काढाल, तुम्ही सर्किटचा एक्सी काढाल, परत विचारतील ते काय नेचर आहे सर्किटचं असं विचारतील. काय नाही, आम्ही एक्सेल एक्सी कम्पेअर करू आणि सर्किटचं नेचर सांगू. सो आता एक्सेल इक्वल टू एक्सी दिसेल असं काढा. हा एक्सेल, हा आर आणि हा कोण? एक्सी. ट्रायंगल कसा तयार होईल? सर ट्रायंगल तयारच होणार नाही कारण एक्सेल मायनस एक्सी किती आहे? 0. मग हाच तुमचा आर आणि हाच तुमचा झेड. बरोबर का? आर इक्वल टू झेड का आलं? कारण झेड काय असतं? अंडर रूट सर्किटचा रेझिस्टिव्ह कंपोनंट प्लस रिएक्टिव्ह कंपोनंटचा स्क्वेअर. एक्सेल रिएक्टिव्ह कंपोनंट एक्सेल मायनस एक्सी ब्रॅकेट स्क्वेअर. त्यात एक्सेल मायनस एक्सी किती आहे? 0 आहे. सो अंडर रूट आर स्क्वेअर प्लस 0 स्क्वेअर. म्हणून तो किती आला आता? झेड इक्वल टू आर आलाय. या सर्किटचा कॉस फाय किती असेल? कॉस फाय 0 असेल? 1 असेल. काय असतं कॉस फाय? इम्पेडन्स ट्रायंगल कडे बघा. कॉस फाय किती आहे सांगा? ऍडजस्टंट अपॉन हायपोटेनस. ऍडजस्टंट कोण आहे? हायपोटेनस कोण आहे? सो कॉस फाय काय असतं? आर अपॉन कुठल्याही इम्पेडन्स ट्रायंगल कडे जावा आणि चेक करा कॉस फाय किती असतोय? आर अपॉन असतं का? आर अपॉन झेड. टॅन फाय काढताय ना तुम्ही? एक्सेल मायनस एक्सी अपॉन आर अपोजिट अपॉन ऍडजस्टंट करून टॅन फाय काढताय. मग कॉस फाय काढता येणार नाही तुम्हाला? कॉस फाय काय? ऍडजस्टंट अपॉन हायपोटेनस आर अपॉन झेड. काय या सर्किटचा कॉस फाय? अशा टाइपच्या सर्किटचा कॉस फाय किती येतोय? आर अपॉन झेड म्हणजे पॉवर फॅक्टर. पण झेड किती आहे? अरे झेड किती आलाय? आर. आर अपॉन आर 1. कॉस फाय किती आला? 1. म्हणजे अशा टाइपच्या सर्किटचा पॉवर फॅक्टर किती येतोय? 1 येतोय. कुठल्या टाइपच्या सर्किटमध्ये? ज्यात एक्सेल आणि एक्सी एकमेकांना कॅन्सल करतात अशा टाइपच्या सर्किटमध्ये. बरोबर. थेरी बघताना थोडंसं ट्रिकी वाटतंय पण नंतर एक्झाम्पल वरनं अजून ह्या सगळ्या कॉन्सेप्ट छान क्लिअर होतात, लक्षात येतं. काय अवघड नाही आहे. एक्झाम्पल पण सोडू आपण, भरपूर एक्झाम्पल सोडू. मागच्या वेळी कुठलं एक्झाम्पल सोडवलं होतं सांगा? आता काही एक्झाम्पल सॉल्व्ह करूया म्हणजे तुमच्या हे सगळं लक्षात येईल. हा ऑनलाईन पीपल अप टू दिस इथपर्यंत झालं का बा? बोला पटकन, पुढे जाऊयात. काही एक्झाम्पल सॉल्व्ह करूया, 4-5 क्वेश्चन सॉल्व्ह करूयात, परत पुढची टिकी बघूया. 9 झाले. नंबर 10 बघा. यायचं राहिलंय का बघा? एक्झाम्पल करूया. बर, जो ऑब्सेंट आहे त्याचा रिएक्टन्स किंवा त्याचा रेझिस्टन्स 0 टाकायचा. मग रेझिस्टन्स ऑब्सेंट असेल तर आर 0 टाका. इंडक्टर ऑब्सेंट असेल तर एल 0 टाकायचं की एक्सेल 0 टाकायचा? एक्सेल 0 टाकायचा. इंडक्टर ऑब्सेंट असेल तर एक्सेल 0 टाकायचा. हे काय बोलतो समजतंय का? बघा, आपण कुठलं सर्किट स्टडी केलं? आपण एक सर्किट स्टडी केलं. कुठलं? सिरीज आर एल सी. मग आर एल आणि सी तिघ सर्किट मध्ये नाही आहे, दोघच आहेत. इंडक्टर नाही आहे. मग कोण कोण आहेत? रेझिस्टर आणि कॅपॅसिटर. रेझिस्टर आणि कॅपॅसिटर वाला सर्किट असेल तर आम्ही जे काय फॉर्म्युले शिकलो
त्याच्यामध्ये काय झिरो टाकणार? आमच्याकडे रेझिस्टर आणि कॅपॅसिटर आहे, म्हणजे आर ची व्हॅल्यू तर कॅल्क्युलेट करणार, एक्सी ची व्हॅल्यू पण कॅल्क्युलेट करणार, आणि एक्सएल ची व्हॅल्यू किती टाकणार? झिरो टाकणार. कुठल्या सर्किटसाठी? आरसी सर्किटसाठी. आरएलसी सर्किट आहे का आमच्याकडे? आता नाही. आता आमच्याकडे कुठलं सर्किट आहे? आरसी सर्किट. मग एक्सएल झिरो टाका. बरोबर. जर आमच्याकडे एलआर सर्किट असेल, म्हणजे रेझिस्टर इंडक्टर सर्किट असेल, तर काय झिरो टाकणार? आमच्या फॉर्म्युल्यामध्ये एक्सी झिरो टाकणार. बरोबर का? आपण काही ट्रायंगल शिकलो, कळते कळत नाही आहे? नाही कळत? जो ऑब्सेंट आहे त्याचा रेझिस्टन्स काय टाकणार? झिरो टाकणार. बरोबर. कारण पहिलाच क्वेश्चन मला इथं असं दिसतोय, क्वेश्चन नंबर 10. तर त्या क्वेश्चनला जायच्या आधी आपण काही ट्रायंगल ड्रॉ करूया, जे ट्रायंगल आपण शिकलोय. काही ट्रायंगल्स आपण ड्रॉ करूयात आणि मग त्या क्वेश्चनला जाऊ. हा, पहिला कुठला ट्रायंगल ड्रॉ करूया सांगा? क्वेश्चन 10 बघू नंतर. समजा आमच्याकडे एक सिरीज आरएलसी सर्किट दिलंय. पहिल्यांदा ड्रॉ करूयात ईएमएफ ट्रायंगल. काय ड्रॉ करूयात? ईएमएफ ट्रायंगल. इकडे काय लिहू? ई. इकडं आर का ईआर? ईआर, ईएमएफ अक्रॉस रेजिस्टर. आणि इकडं ईएल मायनस ईसी. इकडे कोण? फाय. आता ड्रॉ करूयात इम्पेडन्स ट्रायंगल. काय ड्रॉ करूयात? इम्पेडन्स ट्रायंगल. बर. इकडे लिहितो झेड. इकडे काय लिहू? इकडे काय लिहू? आर. इकडे काय लिहू? एक्सएल मायनस एक्सी. बरोबर. कुठल्या सर्किटसाठी? आरएलसी सर्किटसाठी. एक सर्किटचा स्टडी केला की बाकी सर्किट आपोआप स्टडी होतात. आता क्वेश्चन्स मधून तुमच्या ते लक्षात येईल. पुढं पॉवर ट्रायंगल. पॉवर ट्रायंगल. इकडे कुठली पॉवर लिहायची? ऍक्टिव्ह पॉवर. इकडे कुठली पॉवर? ऍक्टिव्ह पॉवर. म्हणजेच काय? कन्झ्युम्ड पॉवर. ऍक्टिव्ह पॉवर म्हणजेच कन्झ्युम्ड पॉवर. ती किती असते? ईआरएमएस आयआरएमएस कॉस फाय. ही कुठली पॉवर आहे? रिएक्टिव्ह पॉवर किंवा इमॅजिनरी पॉवर. रिएक्टिव्ह पॉवर. रिएक्टिव्ह पॉवर. आणि इकडे काय? अपॅरंट पॉवर. ती कोण आहे? ईआरएमएस मल्टीप्लाइड बाय आयआरएमएस. बर. हा कोण? फाय. त्यातल्या कुठल्याही ट्रायंगल वरनं तुम्हाला कॉस फाय टॅन फाय कॅल्क्युलेट करता येतो. तुम्हाला काय विचारणार आहे आम्ही? एखादं कुठलं तरी सर्किट देणार, आम्ही तुम्हाला कॉस फाय विचारणार, आम्ही तुम्हाला टॅन फाय विचारणार, आम्ही तुम्हाला फाय विचारणार, आम्ही तुम्हाला झेड विचारणार. या सगळ्या व्हॅल्यूज आम्ही विचारणार. दरवेळी काय आम्ही तुम्हाला आरएलसी सर्किटच देऊ असं काही नाही. आम्ही मे बी तुम्हाला आरएल सर्किट देऊ. आम्ही तुम्हाला जर आरएल सर्किट दिलं, आम्ही जर तुम्हाला रेझिस्टर इंडक्टर सर्किट दिलं, तर तुम्ही एक्सी झिरो टाकायचा आहे. हाच फॉर्म्युला वापराल पण एक्सी झिरो टाकाल. हेच ट्रायंगल काढाल पण त्यात एक्सी झिरो टाकाल. जर आम्ही तुम्हाला काय दिलं? आरएल सर्किट दिलं तर. कारण कॅपॅसिटर अब्सेंट आहे. समजायला लागलंय का आता? जर आम्ही तुम्हाला आरसी सर्किट दिलं, म्हणजे इंडक्टर अब्सेंट आहे, आरसी सर्किट दिलं, आरसी सर्किटला एसी सप्लाय अप्लाय केला, तर काय करणार? एक्सएल झिरो टाकणार. मग इथं मायनस एक्सी लिहाल तुम्ही. व्हर्टिकल लाईन मायनस एक्सी असेल तर तुम्ही व्हर्टिकली अपवर्ड लाईनला मायनस एक्सी लिहिताय, तर व्हर्टिकली डाऊनवर्ड लाईनला प्लस एक्सी लिहू शकता. काय अडचण नाही. किंवा इथं याच ट्रायंगल मध्ये एक्सएल झिरो टाका, आन्सर येत जातात. काही काळजी करायची गरज नाही. ओके. तर या तीन ट्रायंगल्स ना पहिल्यांदा बघून घ्या व्यवस्थित. हे तीन ट्रायंगल तुम्हाला पाठ व्हायला पाहिजे. कारण हे तीन ट्रायंगल पाठ झाले तर कुठलाही क्वेश्चन सुटतोय. एसी चॅप्टरच संपणार आहे. जर हे तीन ट्रायंगल आमच्या लक्षात आलेले असतील तर एसीचं चॅप्टरच संपणार आहे. सगळे ऑल पॉसिबल सर्किट याच्यामध्ये कव्हर होऊ शकतात. ऑल पॉसिबल कॉम्बिनेशन्स. कसं ते आता बघा. प्रत्येक एक्झाम्पल मध्ये आपल्याला हेच करावं लागतं की नाही तुमच्या लक्षात येईल. आणि मग म्हणाल सर किती सिंपल होतं. बर चला, एक्झाम्पल नंबर 10 लिहा. क्वेश्चन नंबर 10. आता जे दिले ते तुम्ही मला सांगायचं.
एक्झाम्पल नंबर 10 काय दिले आम्हाला बघूया. 9/100 पाय हेनरी इंडक्टर काय दिलाय, ABCD काय दिलाय, एल दिलाय, कॅपिटल एल. 9/100 पाय हेनरी, हेनरी म्हणजेच ओहम सेकंड, बरोबर का. ओहम म्हणजेच व्होल्ट अपॉन एम्पियर, व्होल्ट म्हणजे जूल अपॉन कुलोम, कुलोम म्हणजेच एम्पियर सेकंड. फंडामेंटल मध्ये कन्वर्ट करता येईल तुम्हाला. कालच्या पेपरमध्ये विचारलं होतं ना हेनरीचं डायमेन्शन, असं करता आलं असतं का बघा. हेनरी म्हणजे काय, ओहम सेकंड, ओहम म्हणजे काय, व्होल्ट अपॉन एम्पियर, व्होल्ट म्हणजे काय, V इज इक्वल टू W अपॉन Q, जूल पर कुलोम. कुलोम म्हणजेच काय, जूल म्हणजे काय, न्यूटन मीटर, कुलोम म्हणजे काय, एम्पियर सेकंड, न्यूटन म्हणजे काय, केजी मीटर पर सेकंड स्क्वेअर. झालं का. एम्पियर फंडामेंटल आहे, सेकंड फंडामेंटल आहे, न्यूटनला केजी मीटर पर सेकंड स्क्वेअर करता येते. बघा, ओहम म्हणजे व्होल्ट अपॉन एम्पियर, व्होल्ट म्हणजे जूल पर कुलोम, V इज इक्वल टू W अपॉन Q, जूल अपॉन W अपॉन Q, जूल पर कुलोम. कुलोम म्हणजे काय, एम्पियर सेकंड, एम्पियर ॲज इट इज. सो फंडामेंटल पर्यंत तुम्ही पोहोचू शकताय. फक्त न्यूटनला रिप्लेस करा, केजी मीटर पर सेकंड स्क्वेअर न काम झालं. फंडामेंटल मध्ये कन्वर्ट करा, डायमेन्शन्स कॅल्क्युलेट करू शकता. बरं या इकडं. अ इंडक्टर ऑफ 9/100 पाय हेनरी अँड 12 ओहम रेझिस्टर काय दिलाय, कॅपिटल आर, किती दिलाय, 12 ओहम, आर कनेक्टेड इन सिरीज टू 225,50 हर्ट्ज AC सोर्स. AC सोर्स दिलाय आम्हाला, AC सोर्स दिलाय. कसा दिलाय तो, AC सोर्स कसा दिलाय बघा, 225 व्होल्ट, 50 हर्ट्ज. आता हे 225 काय असणार, एखाद्या AC ची व्हॅल्यू दिली आहे. अरे AC तर चेंज होतो टाइम नुसार, आणि तरी पण व्हॅल्यू दिली आहे. मग कुठली व्हॅल्यू दिलेली असते, पीक व्हॅल्यू की RMS व्हॅल्यू. आपण आपल्या घरी येणारा सप्लाय कसं सांगतो, 230 व्होल्ट, 50 हर्ट्ज, 230 व्होल्ट, 50 व्होल्ट, 50 हर्ट्ज, 230 व्होल्ट काय आहे, आपल्या घरी येणाऱ्या सप्लायची 230 व्होल्ट ही काय आहे, RMS व्हॅल्यू आहे, ऍव्हरेज व्हॅल्यू आहे, पीक व्हॅल्यू आहे, काय आहे. कुठलाही AC सप्लाय कसा दिला जातो, ERMS, फ्रिक्वेन्सी. लक्षात ठेवा, जेव्हा जेव्हा AC ची व्हॅल्यू सांगितली जाते, हे स्वतःहून सांगत पण नाहीयेत, ते पीक व्हॅल्यू आहे, ऍव्हरेज व्हॅल्यू आहे, काय आहे सांगत नाहीयेत, म्हणजे ती नक्कीच काय असते, RMS व्हॅल्यू असते. आता इथं युनिट चेक करून बघायचं, युनिट्स आहे हर्ट्ज, युनिट आहे हर्ट्ज म्हणजे फ्रिक्वेन्सी असणार. युनिट जर रेडियन पर सेकंड दिला असेल तर ओमेगा, आणि युनिट जर हर्ट्ज असेल तर F, फ्रिक्वेन्सी. म्हणजे आम्हाला सप्लायचा ERMS आणि F दिलेला आहे. ऑलवेज लक्षात ठेवा, जेव्हा जेव्हा सप्लायच्या शेजारी एखादी इन्फॉर्मेशन दिलेली असेल तेव्हा तेव्हा ती RMS व्हॅल्यू असते. बर, जेव्हा पीक व्हॅल्यू असतील तेव्हा ते सेपरेटली सांगतात, 225 व्होल्ट, 50 हर्ट्ज. सो ERMS दिलाय आणि फ्रिक्वेन्सी दिली आहे. या सप्लायला एक इंडक्टर आणि रेझिस्टर सिरीज मध्ये लावलेत. सिक्वेन्स मॅटर करतो का, पहिला कोण दुसरा कोण, सिक्वेन्स मॅटर करणार नाही, बरोबर. हे आहे सिरीज LR सर्किट किंवा सिरीज RL सर्किट. LR, सी आहे का, सी नाहीये, सी आहे का, सी नाहीये. समजले इथपर्यंत. आता काय विचारले बघूया, कॅल्क्युलेट द करंट इन द सर्किट. एखादा करंट विचारलाय, AC सर्किट मधला करंट विचारलाय. अरे करंट तर व्हेरिएबल आहे, 0 टू मॅक्स, मॅक्स टू 0, 0 टू मायनस, निगेटिव्ह मॅक्स टू 0. कुठली व्हॅल्यू काढायची, फाइंड द करंट इन द सर्किट. सर्किट मधला करंट म्हणजे सप्लायने दिलेला करंट. कुठला करंट काढणार, ऍव्हरेज करंट, मॅक्सिमम करंट का RMS करंट. मेन्शन केलं नसेल तर कुठला काढायचा, आताच बोललो की आपण, इफ इट इज नॉट मेन्शन वी शुड कॅल्क्युलेट RMS करंट. फाइंड द करंट इन द सर्किट म्हणजे काय, या सप्लायनं दिलेला RMS करंट कॅल्क्युलेट करा. बरं, तोच करंट तुमच्या इंडक्टर मधनं जातोय, तोच करंट तुमच्या रेझिस्टन्स मधनं पण जातोय. सिरीज RLC सर्किट असल्यासारखंच आहे, फक्त XC अब्सेंट आहे. सो XC इक्वल टू काय घेणार तुम्ही, 0. कॅपॅसिटर अब्सेंट आहे त्यामुळे XC 0 घेणार. बाकी सगळं तुम्ही कॅल्क्युलेशन ऍज इट इज करा. करू आपण पुढं.
द फेज अँगल बिटवीन द करंट अँड द सोर्स व्होल्टेज, म्हणजे सप्लायचा ईएमएफ आणि सप्लायचा करंट यांच्यामधला फेज अँगल विचारलाय. म्हणजे काय विचारलंय? फेज डिफरन्स आम्हाला विचारलाय. बरोबर. गेम एकदम सिंपल आहे. तुम्हाला IRMS कॅल्क्युलेट करायचा आहे, सप्लायचा करंट कॅल्क्युलेट करायचा आहे. कसं करणार? करंट इक्वल टू पोटेन्शियल डिफरन्स अपॉन रेजिस्टर. सर्किट कुठला आहे? एसी सर्किट. फाय कॅल्क्युलेट करायचा. फाय कॅल्क्युलेट करायसाठी तुमच्याकडे 3 पैकी कुठला तरी एक ट्रायंगल करता यायला पाहिजे, तुम्हाला तयार करता यायला पाहिजे. आता सर्किटमध्ये आम्हाला रेजिस्टर इंडक्टरच्या व्हॅल्यूज दिल्यात, सो यू विल गो विथ इम्पेडन्स ट्रायंगल. तुम्हाला जर ईएमएफच्या व्हॅल्यूज दिलेल्या असतील, ईएमएफ अक्रॉस द इंडक्टर, कॅपॅसिटर, रेजिस्टर याच्या व्हॅल्यूज दिलेल्या असतील, तर तुम्ही ईएमएफ ट्रायंगल प्रिफर कराल. तुम्हाला रेजिस्टर इंडक्टन्सच्या व्हॅल्यू दिलेल्या असतील तर तुम्ही इम्पेडन्स ट्रायंगल प्रिफर कराल. ओके. मग कॉस फाय, टॅन फाय आणि फाय हे तुम्हाला इथे कॅल्क्युलेट करता येतात. बरं, थोडासा नवीन टाइप ऑफ क्वेश्चन आहे, जरा फेमिलियरिटी होईपर्यंत 1-2 क्वेश्चन पर्यंत थोडंसं जास्त लक्ष द्या. आता मला IRMS कॅल्क्युलेट करायचं आहे. सिरीज RLC सर्किट जर असतं, तिघं पण जर असते, तर करंट कसा कॅल्क्युलेट केला असता? सर IRMS ऑफ द सप्लाय इज इक्वल टू ERMS अपॉन Z. सप्लायला झालेलं अपोजिशन, बरोबर. करंट इक्वल टू पोटेन्शियल डिफरन्स अपॉन रेजिस्टन्स. टोटल करंट गिवन बाय द सप्लाय इज इक्वल टू EMF ऑफ द सप्लाय डिवाइडेड बाय अपोजिशन बाय द सर्किट. करंट इक्वल टू पोटेन्शियल डिफरन्स अपॉन रेजिस्टन्स, बरोबर का? मला ERMS पाहिजे. ERMS आहे का बघा माझ्या क्वेश्चन मध्ये? आहे का ERMS? मला दिलाय का? ERMS मला दिलाय का? 225 व्होल्ट काय आहे? ERMS आहे ना? सो याला टिक मार्क करा. बघा डायरेक्टली हे सगळं फॉर्म्युला बेस्ड असते, जे काय ते विचारतील हे सगळं फॉर्म्युला बेस्ड आहे. आता मला काय कॅल्क्युलेट केला पाहिजे IRMS करण्यासाठी? मला IRMS पाहिजे आहे. त्यासाठी मला काय केला पाहिजे? Z कॅल्क्युलेट केला पाहिजे. सो याला इक्वेशन 1 म्हणणार. नेक्स्ट मोटिवेशन काय मिळालं मला? काहीतरी करून Z कॅल्क्युलेट करा. काय असतोय? सिरीज RLC सर्किटचा Z काय असतोय? अंडर रूट R² प्लस ब्रॅकेटमध्ये XL मायनस XC ब्रॅकेट स्क्वेअर. अरे कॅपॅसिटर आहे का सर्किट मध्ये? मग -0 लिहायची गरज आहे का? नाही. मग मी असं करेन ना, आलं का लक्षात? नाही. न लक्षात येण्यासारखं काय आहे? सर्किटमध्ये कॅपॅसिटर नसेल, मगापासून आपण तेच डिस्कस केलंय, 7-8 वेळा सांगितलं असेल. सर्किटमध्ये कॅपॅसिटर अब्सेंट असेल तर XC ची व्हॅल्यू किती टाका? 0. कॅपॅसिटर आहे का? नाही. करंटला अपोज करायला कॅपॅसिटर नाही आहे. मग कॅपॅसिटरचं अपोजिशन आहे का करंटला? नाही. कॅपॅसिटरच नाही आहे, कॅपॅसिटरचं अपोजिशन काय येईल मग? सर्किटमध्ये कॅपॅसिटर नाही आहे. काय काय आहे सर्किटमध्ये? एक इंडक्टर आणि एक रेजिस्टर. काय आहे का यात? कॅपॅसिटर दिसतोय का तुम्हाला इथं? नाही आहे. मग कॅपॅसिटर साठी तुम्ही XC किती टाकाल? 0, कारण कॅपॅसिटर अब्सेंट आहे. आलं का लक्षात? सो हा XC आपण काय टाकला? 0 टाकला. XC 0 टाकला तर या ब्रॅकेटमध्ये काय शिल्लक राहील? फक्त आता XL शिल्लक राहील, बरोबर का? जर तुम्हाला इथं विचार करायचा असेल, ट्रायंगल्सचा विचार करायचा असेल, तर हा कोण असेल? R. हा कोण असेल? XL. XC आहे का? XC आहे का? नाही. XC नाही आहे. हा झाला इफेक्टिव्ह. कोण असेल हा? Z. हा कोण असेल? XC, बरोबर का? समजतंय? समजत नाहीये का? XC का XL? कॅपॅसिटरचा अब्सेंट आहे म्हणजे XC अब्सेंट आहे, म्हणजे हा कोण? XL. न कळण्यासारखं काय याच्यामध्ये? कळते? कळत नाहीये? XC अब्सेंट आहे, एवढंच केलंय आपण, बरोबर का? हा फाय काढता पण येणार आहे आपल्याला. बर, आता मला सांगा, आपल्याकडे R ची व्हॅल्यू आहे का? R ची व्हॅल्यू आहे. आपल्याकडे XL ची व्हॅल्यू आहे का? आहे का XL ची व्हॅल्यू? नाहीये. मग आता नेक्स्ट मोटिवेशन काय असेल? सर XL कॅल्क्युलेट करा. नेक्स्ट मोटिवेशन काय असेल? सर XL कॅल्क्युलेट करा. XL चा फॉर्म्युला ओमेगा L. XL इज इक्वल टू ओमेगा L. सगळं फॉर्म्युला बेस्ड आहे. तुमच्या मनात सगळे फॉर्म्युले असणार आहेत. पट 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 फक्त अप्लाय करत जायचं आहे. ओमेगाची व्हॅल्यू 2πf. एक तर ओमेगा डायरेक्टली दिला असेल, नाही तर F दिला असेल. लक्षात?
समजायला लागलाय का क्वेश्चन? हा 2 पाय एफ ची व्हॅल्यू किती आहे 50 हर्ट्झ. इंडक्टन्सची व्हॅल्यू किती दिली आहे बघा, एल ची व्हॅल्यू क्वेश्चन मध्ये बघा 9/100 पाय. ते अपॉन 100 पाय का दिला असेल, जेणेकरून पायला पाय कॅन्सल व्हावा, कॅल्क्युलेशन थोडंसं सोपं व्हावं, बरोबर का? किती आला आन्सर 9. युनिट काय असेल किलोमीटर मीटर ओहम. युनिट काय असेल ओहम. झाला का गेम ओव्हर? एक्सेल कळाला? एक्सेल कळाला की इथं जाईल, एक्सेल वरून झेड कळेल, झेड इथं जाईल, झेड वरून IRMS कळेल. समजतंय का? सिंगल स्टेप आहे. डायरेक्ट फॉर्म्युला IRMS विचारलाय, ERMS अपॉन झेड, बरोबर? ERMS माहिती आहे सर, झेड पाहिजे, ये झेडच्या इक्वेशनला आहे. झेडचं इक्वेशन काय आहे अंडर रूट. बोला, हे एक्स्ट्रा पॉईंट प्रत्येक वेळी करू, तुमच्या ते लक्षात येत नाहीये ना की केव्हा कुठलं झिरो टाकायचं. मग आपण दरवेळी काय करू, एक एक्स्ट्रा पॉईंट प्रत्येक वेळी करू. समजा ओरळी लक्षात येत नाहीये, मी काय करत जाईन, प्रत्येक क्वेश्चनच्या शेजारी असा एक्स्ट्रा पॉईंट लिहित जाईन, सिरीज RLC वर फॉर्म्युला लिहित जाईन, त्यात काय झिरो असेल मग ते तुमच्याकडूनच विचारून घेत जाईल. एवढं तर कळालं, यात XC झिरो असेल मग एक्सेलचा स्क्वेअर इथे डायरेक्ट लिहिला. नंतर तुम्ही काय करत चला, जेव्हा तुम्ही स्वतः कॅल्क्युलेशन कराल तेव्हा मग तुम्ही हा एक्स्ट्रा पॉईंट काय लिहित जाऊ नका, तुमच्या कॅल्क्युलेशन मध्ये ओरली करत चला, ठीक आहे? सो आता झेड कॅल्क्युलेट करूया. देअरफॉर झेड इज इक्वल टू किती येणार अंडर रूट आर स्क्वेअर प्लस एक्सेल स्क्वेअर. आर किती आहे आमचा 12 स्क्वेअर, बरोबर, प्लस मायनस प्लस 12 स्क्वेअर प्लस 9 स्क्वेअर. हा किती येणार? अरे हा 3, 4, 5 ट्रायंगल आहे, कळते का तुम्हाला? 9, 12, 15, बरोबर का? 3 into 3 9, 3 into 4 12 आणि 3 into 5 15. हे 3:4:5 असेच आहेत का? याला 3 ने डिवाइड करा 3, याला 3 ने डिवाइड करा 4, याला 3 ने डिवाइड करा 5. सो 9, 12, 15 यायला पाहिजे, ते करून बघा. म्हणजे 100% काय आला पाहिजे अंडर रूट 225 यायला पाहिजे. करून बघा तुम्ही, मॅच होते ते आपोआप. पण ओरली पण करता आला असतं. 9:12, 3:4. हा 3:4 असेल तर हा 5, 3, 4, 5 असणार. समजतंय का मी काय बोलतोय? 3 into 3 9, 4 into 3 12, 3 into 5 15. सो हा 3, 4, 5 असा ट्रायंगल आहे. 3, 4, 5 ट्रायंगलला 3 ने मल्टिप्लाय केलं. समजतंय का? असा आणखी एक ट्रायंगल आहे, कुठला 18, 3 ला 6 ने मल्टिप्लाय केलं 18, 4 ला 6 ने मल्टिप्लाय केलं 24, 5 ला 6 ने मल्टिप्लाय केलं 30. येते का लक्षात? सो 18 स्क्वेअर प्लस 24 स्क्वेअर किती यायला पाहिजे 30 स्क्वेअर यायला पाहिजे. तुम्ही करून बघा. 3 ला 6 ने मल्टिप्लाय केलं, 4 ला 6 ने मल्टिप्लाय केलं आणि 5 ला पण 6 ने मल्टिप्लाय केलं. सो हा 3, 4, 5 ट्रायंगल आहे. हे डिफरंट व्हेरिएशन सुद्धा लक्षात ठेवत चला. ओके, सो झेड आला आपला, झेड आला. आता इथं IRMS किती आला बोला. देअरफॉर IRMS ERMS अपॉन झेड किती आहे? ERMS किती आहे बघा. ERMS किती आहे बघा क्वेश्चन मध्ये 225,50 हर्ट्ज आहे का? तो सप्लायचा RMS किती आहे? सप्लायचा RMS किती आहे 225. ERMS अपॉन झेड किती आला आपला 15. 225 अपॉन 15 किती येणार 15. झेडचं युनिट ओहम पाहिजे. IRMS युनिट काय पाहिजे? IRMS करंट आहे तो किती आला पाहिजे एम्पियर. कळतंय का? झाला पहिला बिट सॉल्व, लक्षात आला? डाऊट आहे कोणाला? ऑनलाईन पीपल अप टू दिस क्लिअर अँड रिटन CW. जरा क्वेश्चन्स, अजून काही क्वेश्चन सॉल्व्ह करू, 4-5 क्वेश्चन सॉल्व्ह करू, नंतर लक्षात येईल की हे क्वेश्चन्स ऑलरेडी करता येतात. त्या लेवल पर्यंत हे होतं, काय अडचण येत नाही. एव्हरीवन ऑनलाईन पीपल टेल मी. प्लीज रिप्लाय. पुढे जाता येईल आपल्याला.
सो सप्लायचा करंट विचारला होता, तो सप्लाय व्होल्टेज आपण झेड करावा लागेल. अलग लक्ष. बर, सेकंड बीट काय आहे, फेज डिफरन्स काढायचा आहे. काय करूया फेज डिफरन्स काढायला, कुठला ट्रायंगल घेऊया, आपल्याकडे झेड आहे, आर आहे आणि एक्सेल पण आहे. कुठला ट्रायंगल घेऊया मग, ईएमएफ ट्रायंगल, इम्पेडन्स ट्रायंगल की पॉवर ट्रायंगल, कुठला घेऊया, इम्पेडन्स ट्रायंगल घेऊयात, कारण आपल्याकडे झेड ची व्हॅल्यू आहे, आर ची व्हॅल्यू पण आहे आणि आपल्याला फेज डिफरन्स बिटवीन सप्लाय ईएमएफ आणि सप्लाय करंट कॅल्क्युलेट करायचा आहे. रेझिस्टन्स मधला ईएमएफ आणि रेझिस्टन्स मधला करंट यांच्यामध्ये फेज डिफरन्स किती, रेझिस्टन्स मधला करंट आणि रेझिस्टन्सच्या अक्रॉसचा ईएमएफ यांच्यामधला फेज डिफरन्स किती, 0. रेझिस्टन्स मधला करंट आणि रेझिस्टन्सच्या अक्रॉसचा ईएमएफ यांच्यामधला फेज डिफरन्स किती, 0. इंडक्टर मधला करंट आणि इंडक्टरच्या अक्रॉसचा ईएमएफ यांच्यामधला फेज डिफरन्स किती, π/2. इंडक्टर मधला करंट आणि इंडक्टर मधला ईएमएफ, बरोबर. पण इफेक्टिव्हली सप्लायचा ईएमएफ आणि सप्लायचा करंट यांच्यामधला फेज डिफरन्स पाहिजे. आता आम्हाला काय पाहिजे, रेझिस्टन्स मधला करंट आणि ईएमएफ यांचा फेज डिफरन्स पाहिजे, इंडक्टर मधला करंट ईएमएफ यांचा फेज डिफरन्स पाहिजे, की सप्लाय ईएमएफ आणि सप्लाय करंट, कुठला, फाय लिहिले ना आपण, फाय लिहिले ना आपण, कुठला पाहिजे बोला, नुसतं बसू नका. कुठला ईएमएफ पाहिजे आपल्याला, अरे सप्लायचा कुठला फेज डिफरन्स पाहिजे आपल्याला, सप्लाय ईएमएफ आणि सप्लाय करंट. कळते कळत नाही, नुसतंच ग बसलाय. एवढी पण भूक लागू नये, एनर्जी सेव्ह करायला लागलाय ना. एनर्जी सेव्ह करायची, काहीच बोलत नाहीये तुम्ही. सर आम्ही ऑनलाईन आहे, नाही तर बोललो असतो. ऑनलाईनची सवय लागलाय का तुम्हाला, ग बस आहे. सर किती बोलायचे ते बोलवते, जग इकडचं तिकडं होऊ दे, बाहेर भूकंप जरी झाला तरी आम्ही काय बोलणार नाही सर. हे बघा, तुम्हाला असं कोणी प्रश्न विचारणार नाहीये. कुठला प्रश्न, रेझिस्टन्स मधला ईएमएफ आणि रेझिस्टन्सच्या अक्रॉसचा, रेझिस्टन्स मधला करंट आणि ईएमएफ यांचा फेज डिफरन्स सगळ्यांना माहित असते 0. तो क्वेश्चन तुम्हाला कोण विचारेल का, नाही. कॅपॅसिटर मधला करंट आणि कॅपॅसिटरचा ईएमएफ यांच्यामधला फेज डिफरन्स तो पण π/2 असतो, हेही तुम्हाला कोणी विचारणार नाही. पण तुम्हाला ते ऑलवेज काय विचारतील, टोटल ईएमएफ आणि टोटल करंट यांच्यामध्ये किती फेज डिफरन्स असेल असे विचारतील, बरोबर. म्हणजे आता आपल्याला फाय कॅल्क्युलेट करायचं. बरं, आता आपल्याला फाय कॅल्क्युलेट करायचं. सो इथे एक आपला एक्स्ट्रा पॉइंट, सिरीज आरएलसी सर्किट वाला एक्स्ट्रा पॉइंट, आम्हाला फाय इज इक्वल टू क्वेश्चन मार्क असं विचारलंय. सिरीज आरएलसी सर्किट जर आम्हाला दिलं असतं, इम्पेडन्स ट्रायंगल आम्ही ड्रॉ केला असता, इकडे लिहिलं असतं एक्सएल मायनस एक्सी, इकडे लिहिलं असतं आर, इकडे लिहिलं असतं फाय. बरं, आता आमच्या सर्किटमध्ये कॅपॅसिटर अब्सेंट आहे, तर हाच ट्रायंगल आम्ही ड्रॉ करू, इकडं आम्ही झेड लिहू, इकडं आम्ही आर लिहू. आता इथं मला एक्सेल लिहायचं आहे, एक्सी लिहायचं आहे की एक्सेल मायनस एक्सी लिहायचं आहे गिवन क्वेश्चन साठी, कळलं. किती दिल्या मला एक्सेलची व्हॅल्यू, काढले आपण ओमेगा इंटू एल करून. आर ची व्हॅल्यू किती आहे माझ्याकडं, एल ची व्हॅल्यू नाही, एल ची व्हॅल्यू ती 9/100 पाय. एल ची व्हॅल्यू नको आहे, एक्सेल ची व्हॅल्यू पाहिजे. नीट बघा, एक्सेल ची व्हॅल्यू आपण काढली आहे क्वेश्चन मधनं, 9 ओहम काढली आहे. आर ची व्हॅल्यू किती आहे आपल्याकडं, 12 आहे का, क्वेश्चन मध्ये दिली आहे आपल्याकडे आर ची व्हॅल्यू 12. कुठला रेशो वापरूया सांगा, मला फाय पाहिजे, कुठला रेशो वापरूया, 10. झालं की, असा किती अवघड होता क्वेश्चन. tan phi इज इक्वल टू एक्सेल अपॉन आर करा, एक्सी नाहीच आहे ना, नाहीच लिहिला मग आम्ही. किती आलं उत्तर, 3/4 आलं. आता 3/4 म्हणजे हा 5 असणार 100%. मग हा फाय नक्कीच किती असला पाहिजे, 3, 4, 5 ट्रायंगल. अरे 3, 4, 5 ट्रायंगल काय असतो, 37, 90, 53 किंवा 37, 53, 90. 37, 53 आणि 90 इकडे ना. 37 च्या अपोजिट 3, 53 च्या अपोजिट 4 आणि 90 च्या अपोजिट 5.
कोणत्या अँगलचा tan 3/4 आहे? 53 की 37? कोणत्या अँगलचा tan 3/4 आहे? 37. Therefore phi is equal to 37 plus 37 की minus 37. आन्सर काय आला आपलं? पॉझिटिव्ह आलं की निगेटिव्ह आलं? tan phi पॉझिटिव्ह आला की निगेटिव्ह आला? पॉझिटिव्ह. मग फाय पण काय येणार? पॉझिटिव्ह. फाय पॉझिटिव्ह आला. फाय पॉझिटिव्ह म्हणजे ईएमएफ लीडिंग की लॅगिंग? अरे फाय पॉझिटिव्ह आला. ईएमएफ लीडिंग की लॅगिंग? लीडिंग. ईएमएफ लीड्स करंट बाय 37 डिग्री. समजायला लागलाय क्वेश्चन? सगळे क्वेश्चन अशाच टाईपचे. जेवढे क्वेश्चन्स येतील तेवढे सगळे क्वेश्चन याच टाईपचे दिसतील. Nala, online people replying in the chat box up to this clear and written. CW. Reply करा. सुचित्रा कुठल्या स्लाइड वरचं लिहायचं राहिलं? चेक कर. स्लाइड नंबर सांगता येईल का बघ? 66, 65, 64. ली. झालं की सांगा, पुढे जाऊया. आज एवढे का दमलाय? हा सर, आम्ही नाही सर, तुम्ही दमलाय. मी कसा दमी? आज काय रिप्लाय झाले नाही तुमचं, नुसतं बसलाय तुम्ही. चला अजून एक क्वेश्चन सॉल्व्ह करूया. एक क्वेश्चन फक्त. चला बघा, तुम्ही रिप्लाय दिला पटपट पटपट तर एका मिनिटात क्वेश्चन सॉल्व्ह होतोय. हा लिहा. वेन अन इंडक्टर कॉइल, नीट लक्ष द्या, पटकन करूयात. वेन अन इंडक्टर कॉइल इज कनेक्टेड टू द आयडियल बॅटरी. काय केलं आम्ही? एक इंडक्टर कॉइल अटॅच केली. कशाला? आयडियल बॅटरीला. बर, बॅटरी आहे, एसी सोर्स नाही आहे, डीसी सोर्स आहे. When an inductor coil is connected to the ideal battery of EMF 10 volt, a constant current of 2.5 ampere flows. या सर्किट मधनं किती करंट गेला? 2.5 एम्पियरचा डीसी करंट गेला. डीसी करंट कॅपिटल आय ने दाखवूयात. 2.5 एम्पियरचा करंट गेला जेव्हा आम्ही कॉइल बॅटरीला सरळ सरळ अप्लाय केली. या सर्किट मधला करंट आम्हाला किती मिळाला? 2.5 एम्पियर मिळाला. ठीक आहे. याच्यावरनं तुम्हाला इमिजिएटली समजलं पाहिजे की या इंडक्टरला काही ना काहीतरी रेझिस्टर असला पाहिजे, रेझिस्टन्स असला पाहिजे. ही कॉइल प्रॅक्टिकल कॉइल आहे. काय समजलं पाहिजे? रिपीट करा. दिस कॉइल इज अ प्रॅक्टिकल कॉइल. या प्रॅक्टिकल कॉइलला काही ना काहीतरी रेझिस्टन्स असला पाहिजे. या कॉइलचा रेझिस्टन्स किती आहे हे समजून घेण्यासाठी या कॉइलला पहिल्यांदा डीसी सोर्स लावतात. एकदा का या कॉइलचा रेझिस्टन्स समजला म्हणजे या कॉइलला नुसतं एल लिहून नाही चालणार, एल कॉमा आर लिहावं लागेल. काय करावं लागतं? एल कॉमा आर. या कॉइलचा रेझिस्टन्स पहिल्यांदा कॅल्क्युलेट करून घ्यायचा. एवढा डेटा जेव्हा दिला जातो, ऑलवेज लक्षात ठेवा, जेव्हा जेव्हा कॉइलच्या अक्रॉस एक बॅटरी लावली जाते, ती का लावली जाते? तर त्या कॉइलला, कॉइल काय सुपर कंडक्टरची बनलेली नाहीये, म्हणजे हा जो काय कंडक्टर आहे त्याला काहीतरी रेझिस्टन्स असणार. मग तो रेझिस्टन्स पहिल्यांदा कॅल्क्युलेट करून घ्यायचा. कसा काढणार?
रेजिस्टन्स ऑफ द कॉइल इज इक्वल टू पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस द कॉइल डिवायडेड बाय करंट थ्रू द कॉइल. हे जे काही 10 व्होल्ट आहेत हे सगळे या कॉइलच्या अक्रॉस अप्लाय होतील आणि कॉइल मधनं गेलेला करंट 2.5 एम्पियर. सो असं करून आन्सर आलं 4 ओहम. सो कॉइलचा रेझिस्टन्स पहिल्यांदा इमिजिएटली कॅल्क्युलेट करा. ऑलवेज लक्षात ठेवा, जेव्हा जेव्हा कॉइलला डीसी सोर्स अप्लाय करतात, का करतात? कॉइलचा रेझिस्टन्स समजून घेण्यासाठी, माहित होण्यासाठी. एकदा का कॉइलचा रेझिस्टन्स तुम्हाला समजला म्हणजे कॉइलला L, R लिहायचं पहिल्यांदा. आता मग ते तुम्हाला कॉइलचा इंडक्टन्स पण देतील, रेझिस्टन्स तुम्ही कॅल्क्युलेट केलेला असतोय आणि अशा टाईपची कॉइल एसी सप्लायला अटॅच केली जाईल. पुढे काय म्हटले बघा, हा झाला पार्ट 1, गिव्हन डेटाचा पार्ट 1. त्यावरनं पटकन कॉइलचा रेझिस्टन्स कॅल्क्युलेट करून घेतला. आता पुढे काय म्हटले बघा, वेन द सेम इंडक्टर कॉइल, हीच कॉइल जी आधी डीसी सप्लायला अप्लाय केली होती, वेन द सेम इंडक्टर कॉइल इज कनेक्टेड टू दी एसी सोर्स ऑफ 10 व्होल्ट. आता हीच कॉइल काय केली आहे? एसी सोर्सला अप्लाय केली आहे. एसी सोर्सची व्हॅल्यू किती दिली आहे? 10 व्होल्ट. एखाद्या एसी ची व्हॅल्यू दिली जाते, मग ती पीक व्हॅल्यू दिली जाते, ऍव्हरेज व्हॅल्यू दिली जाते की आरएमएस, इफ नॉट मेन्शन आरएमएस. सो आता एसी सोर्स लावलाय किती व्होल्टचा? 10 व्होल्टचा अँड 50 हर्ट्ज, म्हणजे फ्रिक्वेन्सी किती आहे? 50 हर्ट्ज. हा कोण असणार? ERMS. आणि 50 हर्ट्ज म्हणजे काय असेल? लेटर काय असेल? F. अशा सप्लायला सेम कॉइल लावली जाते. आता या कॉइलला स्वतःचा रेझिस्टन्स आहे, तो सेपरेट ड्रॉ करायचा. कळतंय का? या कॉइलला स्वतःचा इंडक्टन्स पण आहे, तो पण सेपरेट ड्रॉ करायचा. समजलं का? पहिल्यांदा कॉइलचा रेझिस्टन्स आपण कॅल्क्युलेट करून घेतला बाय कनेक्टिंग अ डीसी सप्लाय टू द कॉइल. कॉइलचा रेझिस्टन्स समजून घेतला. तो रेझिस्टर आता एसीच्या वेळी सेपरेट काढायचा, इंडक्टन्स सेपरेट काढायचा. एल आणि आर एका ठिकाणी नाही काढायचे. एल सेपरेट काढायचा कॉइलचा, आर सेपरेट काढायचा. When the same coil is applied to the AC source of 10 volt and 50 hertz, then the current is found to be 2 ampere. या सर्किट मधला करंट किती आलाय आता? मात्र 2 एम्पियर. बरं, एखाद्या करंटची व्हॅल्यू दिली आहे, एसी करंटची व्हॅल्यू दिली आहे, म्हणजे कुठली व्हॅल्यू असणार ती? IRMS. बरोबर का? ती व्हॅल्यू काय असणार? IRMS. बर, फाइंड आउट द इंडक्टन्स ऑफ द कॉइल. मग कॉइलचा इंडक्टन्स किती असेल असं विचारलंय. काय विचारलंय? कॉइलचा इंडक्टन्स कसा असेल, किती असेल? सोल्युशन अगदी सिंपल आहे. आम्हाला इंडक्टन्स पाहिजे आहे, म्हणजे एल पाहिजे आहे. आता लॉजिक चेक करा. एल जर पाहिजे असेल, एल असणारा एकच फॉर्म्युला आहे, एक्सेल. ऐका पहिल्यांदा, एल असणारा एकच फॉर्म्युला आहे, कुठला? एक्सेल. एक्सेल इज इक्वल टू ओमेगा एल. बरोबर? एक्सेल इज इक्वल टू ओमेगा एल. मग एल कॅल्क्युलेट करायचा असेल तर एक्सेल कॅल्क्युलेट केला पाहिजे. एक्सेल कॅल्क्युलेट करायचा असेल तर झेड कॅल्क्युलेट केला पाहिजे. झेड कॅल्क्युलेट करायचा असेल तर ERMS IRMS माहित पाहिजे. बरोबर का? म्हणजे सुरुवात अशी होणार का बघा, सुरुवात अशी होणार का चेक करा. आम्हाला एल पाहिजे आहे. एल कुठल्या फॉर्म्युल्यामध्ये असतोय? एक्सेल. एक्सेल इज इक्वल टू ओमेगा इंटू एल. आम्हाला एल पाहिजे आहे, सो एल साठी इक्वेशन अरेंज करा. बघा, लॉजिक चेक करा. आम्हाला एल पाहिजे आहे, तर आम्ही काय कॅल्क्युलेट केला पाहिजे? एक्सेल. बरोबर? एक्सेल पाहिजे आहे, तर एक्सेल कुठल्या फॉर्म्युल्यामध्ये असतोय? झेडच्या, √r² प्लस एक्सेल मायनस एक्सी ब्रॅकेट स्क्वेअर. मग काहीतरी करून झेड कॅल्क्युलेट केला पाहिजे. झेड पर्यंत पोहोचण्यासाठी सप्लायचा ईएमएफ आणि सप्लायचा करंट यांच्यामध्ये काय फॉर्म्युला आहे? हा, सप्लाय ईएमएफ आणि सप्लाय करंट यांच्यामध्ये काय फॉर्म्युला आहे? ERMS इज इक्वल टू IRMS इंटू झेड. बरोबर का? V इज इक्वल टू IR. बरोबर का? सो झेड कॅल्क्युलेट व्हायला पाहिजे. समजतंय? झेड कॅल्क्युलेट करण्यासाठी झेड इज इक्वल टू काय लिहिणार? हा, ERMS अपॉन IRMS. ERMS किती दिलाय? ERMS किती दिलाय? लक्ष इकडे पाहिजे सगळ्यांचं. ERMS किती दिलाय? 10. IRMS किती दिलाय? एसी वाला IRMS किती दिलाय? 2. झेड किती आला? किलोमीटर मीटर ओहम आला. सो झेड आला. झेड मधनं काय काढणार आपण?
एक्सेल आणि एक्सेल मधनं काय करणार आपण एल. थॉट समजून घ्या. डायरेक्ट क्वेश्चन्स असतात, नुसते फॉर्म्युला बेस्ड क्वेश्चन्स असतात, काही करायचंच नाहीये. हा झेड इज इक्वल टू अंडर रूट. बोला अंडर रूट या सर्किटचा झेड अंडर रूट आर स्क्वेअर प्लस ब्रॅकेट मध्ये एक्सेल मायनस एक्सी ब्रॅकेट स्क्वेअर. एक्सी लिहायची गरज आहे का? नाही. आता समजायला लागलं. एक्सी 0 टाकणं म्हणजे काय? एक्सी नाही आहे, कॅपॅसिटर नाही आहे, मग इथं काय येणार? फक्त एक्सेलचा स्क्वेअर. काय करूयात? एक्सेल पाहिजे आपल्याला, दोन्ही बाजूला स्क्वेअर करूयात. चला दोन्ही बाजूला स्क्वेअर केला. झेड स्क्वेअर इक्वल टू आर स्क्वेअर प्लस एक्सेल स्क्वेअर. मग एक्सेल स्क्वेअर किती आला? झेड स्क्वेअर मायनस आर स्क्वेअर. मग एक्सेल किती आला? अंडर रूट झेड स्क्वेअर मायनस आर स्क्वेअर. झेड किती आहे बघा? 5 म्हणजे 5 स्क्वेअर मायनस आर काढलेला. डीसीच्या डेटावरून पहिल्यांदा आर काढून घ्यायचा असतो. डीसी डेटावरून पहिल्यांदा काय करायचा? आर कॅल्क्युलेट करून घ्यायचा. तो इमिजिएटली घेतला होता बघा. अलग लक्षात. ही हिंट ऑलवेज लक्षात ठेवा. जेव्हा कॉईल डायरेक्टली डीसी सप्लायला लावतात, का लावतात? कॉईलचा रेझिस्टन्स किती आहे चेक करायला. अलग लक्षात. आणि तीच कॉईल परत एसी सोर्सला लावतात. मग ऑलरेडी रेझिस्टन्स माहित झालेला असतो, कारण कॉईल काय सुपर कंडक्टरची बनत नाही, त्याला काहीतरी रेझिस्टन्स असणार. सो आर स्क्वेअर किती आला? 4 स्क्वेअर. 5 स्क्वेअर मायनस 4 स्क्वेअर म्हणजे काय असणार? 3 स्क्वेअर. बरोबर का? 3 स्क्वेअरचं स्क्वेअर रूट 3 म्हणजे एक्सेल किती आला? 3 आला का? एक्सेल 3. ऑनलाईन पीपल अप टू दिस क्लिअर अँड रिटर्न. सार्थक लिहून झालं का सांग? 2 मिनिटात थांबूया आपण. टाइम ओव्हर असा त्याचा मेसेज आला. झालं? एक्सेल किती आला? 2 मिनिटात थांबूया आपण. एक्सेल किती आला? एक्सेल आला 3. एक्सेल आला 3. बर, एक्सेल म्हणजे काय होता? ओमेगा इंटू एल. किती आला? 3. एल ची व्हॅल्यू पाहिजे आहे, म्हणजे 3 अपॉन ओमेगा. ओमेगा म्हणजे काय? परत फॉर्म्युला, सगळे फॉर्म्युले पाठ आहेत. ओमेगा इज इक्वल टू 2 पाय एफ. क्वेश्चन मध्ये बघा एफ किती आहे? आहे का 50? आहे का? सो 50 इंटू 2 किती आलं? 100. बरोबर का? 1 अपॉन पाय ची व्हॅल्यू शिकवली आहे का? एक तर असं आन्सर ठेवलं तरी चालेल, असं आन्सर ठेवलं तरी चालेल, काही अडचण नाही. अदरवाइज पुढे कॅल्क्युलेट करा. पुढे कसं कॅल्क्युलेट होईल तेही बघून ठेवा. 1 अपॉन पाय किती असते? 0.3182. याला 3 ने मल्टिप्लाय करा. अप्रॉक्सिमेटली 0.32 करा अपॉन 100. 0.32 इंटू 3 किती येणार? 3 इंटू 3 0.96. 32 गुणिले 3 96.96. 0.96 अपॉन 100. अपॉन 100 म्हणजे रेस टू मायनस 2. इंडक्टन्स काढला. युनिट काय पाहिजे? हेनरी. हा पॉइंट मुव्हिंग राईट करा, कारण एका डिजिट नंतर डॉट पाहिजे. पॉइंट मुव्हिंग लेफ्ट +1, राईट -1. तो -1 हा -2 -3. So that is going to be the answer. 9.6 मिली हेनरी. समजलंय? लक्षात आलं? क्वेश्चन सिंपल आहेत, डायरेक्ट फॉर्म्युला बेस्ड क्वेश्चन आहेत. सोडून यायचे नाहीत हे क्वेश्चन. अटेम्प्ट करून या, 100% अटेम्प्ट करून या. Fine. So in this lecture we will stop at this point. Okay? Chalo bye. Let me end the lecture. Fine. We can leave the lecture.